येस. ओके. सार्वजनिक सेवा हा पूर्ण टॉपिक आपला बघून झालाय. त्यानंतर आता या टॉपिकला ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट टू कायद्यांचा टॉपिक एवढं वेटेज आहे. मागच्या 2 पेपर्सचा आपण अभ्यास केला तर, कारण कायदे 15 मार्कापर्यंत आले, तर हा 12 मार्कापर्यंत जातो, तर ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट वेटेज आहे. तर तो आता आपण बघितलं, ऑलमोस्ट 70 पेजेसच्या आपल्याला नोट्स आहेत, त्या नीट व्यवस्थित रिवाइज करून घ्या. ओके. आणि PYQ मधून सुद्धा तुम्हाला काय जो डेटा वाटेल तर तो तुमच्या नोट्समध्ये ऍड करा. ऑलमोस्ट आपण ऍड केलेला आहे. जर एखाद दुसरा एक्स्ट्रा वाटला असेल तर तो तुम्ही ऍड करून घ्या. ओके. थोडासा आपण लाईट लावण्याचा प्रयत्न करू. व्हेरी गुड. काय दिसतंय स्क्रीनवरती? आय थॉट की पहिल्या 2-3 दिवसात हे सगळं होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर सेम प्रॉब्लेम रिपीट नाही झाला पाहिजे. सर ते स्क्रीन आपली बंद झाली. 1 मिनिट. हा 115 एक प्रश्न आहे. तास 2 तासात आपलं झालं पाहिजे. तासाभरात तरी आपण उरकण्याचा प्रयत्न करूया. तुझे स्विच बंद केला मला. लाईट लावायचं पण बंद केलं. हे चालू कर काय तू? ठीक आहे. चला परत चालू. ते चालू आहे. हे चालू करू. लाईटचं काय इश्यू नाही. चालत नाही. हे तुझं पाठी बटन बंद असेल तर पाठी बंद करतो. कनेक्शन सगळं आता परत करावं लागेल. स्क्रीन बंद आहे ना? फक्त स्क्रीन बंद आहे का? फक्त डायरेक्ट दिला ना आपण. डायरेक्ट चालू आहे. आणि प्रिंट आपल्याकडे प्रिंट टाकलं पण ते 97 आणि 99चे क्वेश्चन, 98 क्वेश्चन आहे. 2 क्वेश्चन एका पेजवर दिले. 1 पासून पुढे स्टार्ट होतो. तो पीडीएफ पूर्ण नाही बनवला. 2 क्वेश्चनचं फक्त सांगायला लागेल. इथं पीडीएफ मध्ये आहे ना आपल्याकडे आहे. 97 झाल्यानंतर परत 1 पासून क्वेश्चन स्टार्ट केले ना तुम्ही. किती क्वेश्चन आहेत? अच्छा, तसं नंबरिंग म्हणते का? हा ठीक आहे, चालतं. त्याला काही इश्यू नाही. 2 क्वेश्चन फक्त तुला पुढच्या याच्यामध्ये जातील. ठीक. 99 पासून पुढे सुरुवात. किती 115 आहेत का क्वेश्चन? ठीक आहे. होते. एक्झिट फुल स्क्रीन. मिनिमाइज ऑप्शन टाकलं होतं आधी. टाकलं होतं सरांनी डायरेक्ट बंद केलं नाही, त्याच्यामुळे झालं ते. इथून बटन तर बंद झालं. सरांनी डायरेक्ट बंद केलं. मला वाटलं की गेलं काय. 1 मिनिट नाही वाटलं. नाही सोडलं. बघा काय बसतं. फक्त स्क्रीन सेल करा, बाकी सगळं कनेक्ट केलं होतं. तोच आहे. सरांनी डायरेक्ट बंद केला नाही. विरोधाचा पत्र तो चेंज नाही केला. बरं. साईडला घ्या. 1 मिनिट फक्त दाखव मला. इथे इंटरनेट कुठले डीआर आहे इथं इंटरनेट तुझं. आता मग केलं मग चेंज झालं असेल. नाही बरोबर आहे. नाही थोडं ठेवा म्हणजे राहणार नाही.
तर बाकी सगळे फॉरगेट. फॉरगेट कसं करायचं? कनेक्ट ऑटोमॅटिकली कनेक्ट कनेक्ट करा. फॉरगेट नंतर नाही ते कसं होतं, जर चेंज झालं ना इकडचं स्क्रीन झालं, दोघांना एकच इंटरनेट पाहिजे. लक्षात आहे तुला? तसा विषय आता इथं कुठे झालं, निरोधला कनेक्ट झाले ना. येस, तुझा हा लॅपटॉप पण निरोधला असतो. तो निरोधालाच आहे ना लॅपटॉप. तो इंटरफेस मध्ये आणि कंटिन्यू दोन असते. ठीक आहे, आता ह्याला हे घे ना. X84 10 फक्त आपला कॅमेरा. त्याला तुला काय करायला लागेल, एक इथून करत पार्टिसिपंट तो बरोबर ना. पार्टिसिपंट माझं लेटर फक्त आपली स्क्रीन बंद झाली. ठीक आहे, बरोबर. रेकॉर्डिंग ऑन आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. वॉइस क्लिअर आहे. ठीक आहे, चलो. सार्वजनिक सेवा वर्ष PYQ फायनली आपण सुरू करत आहोत. 2012 पासून आपण 1 by 1 बघूया. ओके, पहिला प्रश्न आहे बघा तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतं तुम्हाला इथे. ईस्ट इंडिया कंपनीच्या आरंभीच्या काळापासून खालीलपैकी कोणत्या सेवांचा दीर्घ इतिहास आहे? आपल्या नोट्स मध्ये पण आपण हे घेतलं होतं, कारण आपल्याला उत्तर काढता येणं थोडंसं अवघड असं आपण नोट्स मध्ये घेतलं होतं. कुठल्या सेवा होत्या? मुलकी सेवा आणि वैद्यकीय सेवा. आता समजा की आपल्या नोट्स मध्ये नाहीत तर तुम्ही कसं काढणार आहे? मुलकी सेवा एनी हाव असणार आहे सुरुवातीला, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 3 तर तुम्ही आउट करणार होता. आता 1 आणि 4 राहिले. 1 आणि 4 मध्ये बघा मुलकी तर कॉमन आहे, राहिलाय कोण आहे? तांत्रिक सेवा आणि इकडे वैद्यकीय सेवा. तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात आधी जुन्या काळ इतिहासामध्ये तांत्रिक सेवा असेल की वैद्यकीय सेवा असेल? ऑफकोर्स वैद्यकीय सेवा असेल. त्या आधारावरती पण आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. आता हाच प्रश्न रिपीट होईल का? अशा प्रकारे वेगळे प्रश्न पण होतील, पण आपला एक अप्रोच असाच ठेवून जायचा आहे. ओके, पुढे खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवाचे जनक आहेत? कोण आहेत? वल्लभभाई पटेल अखिल भारतीय सेवेचे जनक आहेत. करेक्ट आहे. आणि सिव्हिल सर्व्हिसचे कोण होते? कॉर्नवालिस होते. करेक्ट आहे. पुढे बघूया आपण तिसरा प्रश्न आपला. अखिल भारतीय सेवेसंबंधी खालील विधानांचा विचार करा. पहिलं स्टेटमेंट काय आहे आपलं? त्या ब्रिटिश राजवटीची निर्मिती आहे का अखिल भारतीय सेवा? त्या केंद्र व राज्यासाठी सामायिक आहेत, नावातच ऑल इंडिया आहे. तिसरं स्टेटमेंट, त्या केंद्र आणि राज्य शासनांना जोडणाऱ्या मौल्यवान दुवा आहेत. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्या अखिल भारतीय स्तरावरती समान शैक्षणिक पात्रता आणि एकाच वेतन श्रेणीने भरती केल्या जातात. सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यामुळे अ ब क ड वरील पैकी सर्व स्टेटमेंट्स योग्य आहेत. पुढचा प्रश्न घ्या, 4था. भारतीय संविधानाच्या कलम 310 मध्ये अंतर्भाव नसलेले विधान आपल्याला आता शोधायचंय. ओके, पहिलं स्टेटमेंट काय सांगतं? केंद्राच्या नागरी सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या सेवा शर्तीबाबत नियमन करण्याचे अधिकार संसदेला आहेत. हे कुठल्या कलमात आहे? 309 मध्ये. ओके, आता इतकं डेप्थ मध्ये ते कधी कधी विचारणार आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे. सॉरी, बरोबर आहे, 309 मध्ये. आणि आपल्याला त्यांनी काय विचारलंय? 310 बद्दल ते विचारलंय. खालचं स्टेटमेंट बघा. केंद्राच्या नागरी सेवेतील व्यक्ती राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहील, हे 310 मध्ये आहे. ओके, डॉक्ट्रिन ऑफ लीजर आपण बघितलं होतं. पुढचं काय? राज्यातील नागरी सेवेतील व्यक्ती राज्यांच्या राज्यपालांच्या मर्जी असेपर्यंत पदावरती राहील. बी आणि सी स्टेटमेंट बरोबर आहे. आता समजा की 309 आणि 310 आठवत नाही तर काय केलं पाहिजे आपण? ओके, याच्यामध्ये बघा ऑल ऑफ दी अबव दिसतं का? कुठेच ऑल ऑफ दी अबव नाही. आणि बी आणि सी हे एकाच कलमामध्ये असण्याची शक्यता जास्त आहे. ओके, तर मग मी बी आणि सी एका कलमात आहे असं समजलं पाहिजे आणि राहिलेलं स्टेटमेंट या कलमात नाही. मग त्यांनी विचारलेलं आहे, नसलेले सांगितले तर आपण काय लिहिलं पाहिजे? केवळ ए. ओके, तर कन्फ्युजन होत असेल तर हे लिहिलं पाहिजे. ओके, पुढचा 5वा प्रश्न बघा.
मॅकॉले समिती, अटकिन्सन समिती, इस्लिंग्टन समिती आणि ली कमिशन आहेत आणि त्यांच्या शिफारसी समोरच्या बाजूला आहेत. ओके, आता मॅकॉले समिती म्हटल्यानंतर आपल्याला काय आलं पाहिजे, खुली स्पर्धा परीक्षा. ओके, 1 ला तुम्ही 2 जोडा, डायरेक्टली उत्तर आहे. बाकीच्या जोड्या जोडत बसायची गरज नाही. आता पुढचं आपण बघून घ्या. मॅकॉले झालं आपलं. अटकिन्सन कमिटीचं काय आहे, 1 वैधानिक सेवा भरतीची पद्धत रद्द करा. हे कोणी सांगितलंय, अटकिन्सन सांगितलेलं आहे. आता इस्लिंग्टन काय सांगितले, थेट भरती होण्यासाठीच्या 2 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी असावा. ओके, आणि पुढे ली कमिशननं काय सांगितलं, लोकसेवा आयोगाची स्थापना करणं. हे तरी आपल्याला जोडता आलं पाहिजे. बाकीच्या 2 मधल्या कन्फ्युजन असल्या तरी 26 ला आपण लोकसेवा आयोगाची स्थापना केली, 23 ला हे कमिशन होतं. ओके, पुढचा मुद्दा घ्या. 6वा प्रश्न, एखाद्या नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती संसद केव्हा करू शकते. संसदेला निर्माण करण्याचा अधिकार कधी आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, लोकसभेमध्ये उपस्थित असणार आहे. कुठे असले पाहिजेत, राज्यसभेत असले पाहिजेत ना. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट आपलं चुकीचं झालं. खाली या, 1 नंबरचं ऑप्शन जातो आणि 4 नंबरचा ऑप्शन जातो. ओके, ब नंबरचं स्टेटमेंट दोन्हीकडे आहे, त्यामुळे ब ला मी न वाचता सुद्धा बरोबर करू शकतो. ओके, हे काय म्हणतं की राज्यसभेत उपस्थित असणारे 2/3 सदस्यांच्या पाठिंबाने हे होऊ शकतं. हे बरोबर. आता पुढचा ब बरोबर मी क घ्यायचं का नाही, हा आपला मुद्दा इथं राहिले. ओके, किमान निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या ठरावाद्वारे केंद्र सरकारला विनंती केल्यास याचा काय संबंध येईल का, राज्यांचा काय संबंध होता की विनंतीचा. हे कुठं होतं, आयोग स्थापन करायचा असेल 2 राज्यांना तर होतं. ओके, असे तुम्ही ऑल इंडिया सर्व्हिस स्थापन करा असं राज्य कसं काय सांगू शकतं. त्यामुळे हे स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे. आता मला काय राहिलं, फक्त ब लिहायचं आहे, फक्त ब. ओके, ऑप्शन क्रमांक 3. आयोग स्थापन करताना सुद्धा विनंती आहे ना, जॉईंट पार्लमेंट कमिशन स्थापन करत असताना. हा, निम्म्याचं म्हणते ना तुम्ही, कमीत कमी दोघांना करायचे, लिटरली नका घेऊ. तर निम्म्या राज्याने एकत्र आले ते म्हणले की आम्हाला सगळ्यांसाठी एकच पाहिजे तर होऊ शकतं. ओके, 2 किंवा अधिक आपला शब्द आहे, जॉईंट पब्लिक कमिशन स्थापन करत असताना तिथे निम्म सुद्धा येऊ शकतं. आता निम्म आपण कन्फ्युजन कुठं होत आहे, खूप साऱ्या ठिकाणी निम्म कुठं आहेत, आपल्या घटनेच्या बाबतीत येतं ना, निम्म्याहून जास्त राज्यांनी केलं पाहिजे, तिथं असं आपल्या डोक्यात ते निम्म बसलेलं आहे घटना दुरुस्तीच्या बाबतीत. पण हे स्टेटमेंट जर मी असं म्हणलं की जॉईंट पब्लिक कमिशन स्थापन करत असताना निम्म्याहून जास्त राज्यांनी केंद्राला मागणी केली की आम्हाला सगळ्यांना मिळून एक जॉईंट पब्लिक कमिशन स्थापन करा, बरोबर आहे का स्टेटमेंट, करू शकता ना. निम्म्याहून जास्त, 2हून जास्त किंवा निम्म्याहून जास्त इक्वलच आहे. 2 याचा अर्थ 2च नाही, 2हून जास्त म्हणले ना, तर करू शकता. ओके, आलं लक्षात. म्हणजे आता आपले 28 राज्य आहेत, त्यातले तुम्ही 14 पकडले, हे किंवा 15 घ्या, निम्म्याहून जास्त, त्या 15नी म्हणलं की आम्हाला एक पब्लिक कमिशन पाहिजे सगळ्यांमध्ये, होऊ शकतं. ओके, तो मुद्दा सीचा चुकीचा आहे. त्यामुळे उत्तर आपलं काय, केवळ ब योग्य आहे. ओके, हा, ऑप्शन उलटे झाले ते फक्त त्याला लक्षात घ्या. पुढचा 7, नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती कोण करू शकतं. ओके, संसद कायदा करून करू शकते, संसद ठराव करून करू शकण्याचं काय असं होऊ शकतं का, ठरावाला काय अर्थ, ठराव कोण करते, राज्यसभा करते ठराव, आणि मग इकडे दोघं मिळून कायदा करतात. ओके, पुढचा मुद्दा, नवीन खालील विधाने विचारात घ्या. अखिल भारतीय सेवेतील सदस्यांच्या सेवा शर्ती भरतीचे नियमन हे केवळ संसदेच्या कायद्याद्वारेच नियमित करता येतात, बरोबर स्टेटमेंट आहे. ओके, पुढचा मुद्दा, अखिल भारतीय अधिनियम 1951 असा एक अधिनियम आहे, तो लक्षात घ्या. अनुसार अखिल भारतीय सेवेतील सदस्यांच्या भरतीचे नियम आणि सेवा शर्तीच्या नियमनासाठी राज्य सरकारशी सल्लामसलत न करताही नियम बनवण्याचा अधिकार केंद्र सरकारला दिला आहे. आता या स्टेटमेंट बद्दल कन्फ्युजन असणं बरोबर आहे, पण एक लक्षात घ्या, सल्ला मसलत न करताही नियम बनवण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. मला कन्फ्युजन आहे. आता आपण पुढे जाऊया. अखिल भारतीय सेवेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती नियंत्रण केंद्र सरकारद्वारे करण्यात येत असल्याने राज्यांवर केंद्राचे नियंत्रण निर्माण करणारी अतिरिक्त एजन्सी म्हणून ही सेवा कार्य करते. हे आपल्या पीवायक्यू मध्ये पण आपण बघितलं, हे स्टेटमेंट तरी योग्य आहे. आता माझ्याकडे अ आणि क योग्य आहे. ओके, राहिलाय प्रश्न ब ला काय करायचं आहे. ओके, आपण काय विचार केला होता मगाशी, सल्ला मसलत करते या शब्दाला आपण चुकीचं करणार नाही, कुठल्याही ठिकाणी सल्ला मसलत करणं अपेक्षित आहे. आणि ब स्टेटमेंट काय म्हणतं, सल्ला मसलत न करता, त्याच्यामुळे मी या स्टेटमेंटला चुकीचं करेन. आले का लक्षात तुमच्या. आता
हे क्वेश्चन्स खूप लेंदी असतात. आपण गडबडीत वाचताना आपली चूक होते, वेळ कमी असतो. त्यावेळेस आहे ना, या शब्दांवरती आपण सांगितल्याप्रमाणे सर्कल करून लक्षात ठेवण्याचा, फोकस करण्याचा प्रयत्न करा. ओके, पुढचा मुद्दा घ्या. आता हा बघा, नारोंना प्रारूप काय शिफारस करतो. आता असले अनेक प्रारूप असतील, तुम्हाला वेगवेगळे प्रारूप येतील. हाच प्रारूप पुन्हा येईल का, काही सांगता येत नाही. ओके, आता याच्याबद्दल उत्तर काय लिहिलं, हा प्रारूप काय तुम्हाला सांगतो. पहिलं स्टेटमेंट काय, सनदी सेवेतील पदोन्नतीची पद्धती सांगतो. IAS प्रशिक्षणातील सुधारणा सांगतो. सनदी सेवेतील आरक्षण सांगतो. ई प्रशासनाची वृद्धी सांगतो. ओके, 4 स्टेटमेंट आपल्याकडे आहेत. ओके, तर याच्यावरून प्रारूपाचा विचार करत असताना मी 4 पैकी कोणतं निवडलं पाहिजे, कोणतं निवडलं पाहिजे. पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्ही जर कॉमन सेन्सने जर उत्तर येत असेल तर एक, नाहीतरी आपण एक दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची की हा प्रश्न पेपरमध्ये कुठल्या पोझिशन, पेपरमध्ये आपल्या टॉपिक वाईज प्रश्न येतात का खाली खाली. ओके, त्याच्या वेळेस जर तुम्हाला हे क्लिक झालं की याच्या वरचा प्रश्न सार्वजनिक सेवेचा आहे किंवा खालचा प्रश्न सार्वजनिक सेवेचा आहे, तर मग हे सार्वजनिक सेवेचा प्रश्न असू शकतो. हे कधी विचार करतोय, मला काहीच क्ल्यू नसेल तेव्हा. मग मी काय केलं पाहिजे, सनदी सेवेतील पदोन्नतीचे पद्धती याला क्लिक केलं पाहिजे. काय सांगितलं मी, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल, येत नसेल, तर आधी काही लॉजिक लावून काहीच कळत नसेल, तर एक विचार करा की प्रश्नाची पोझिशन प्रश्नपत्रिकेत कुठे आहे. ओके, तर तुम्हाला कळलं की आता इथून सार्वजनिक प्रश्न सुरू झालेत किंवा आधी पण सार्वजनिक सेवा हा टॉपिक होता, तर त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. आलं का लक्षात. ओके, असं तुम्ही इतर सगळ्या टॉपिक मध्ये सुद्धा फॉलो करू शकता. ओके, आता इथं त्यांनी आपल्याला डायरेक्टली हिंट दिले ना, सनदी सेवा, याच्यावर मला लगेच कळतं की मी अभ्यास कुठे केला सनदी सेवेचा, सार्वजनिक सेवा या टॉपिक मध्ये केलाय, त्याच्यावर मला हे उत्तर काढायचं आहे. तर नारोंना प्रारूपाची शिफारस तुम्ही हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 10 बघा, अखिल भारतीय सेवांच्या निर्मितीबाबत खालील विधाने विचारात घ्यायला सांगितलेली आहेत. कुठले कुठले बघा, राज्यसभेने तिच्या एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा कमी नाही, काय बघितलं आपण, 2/3 बघितलेलं आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे. हे चुकीचं झालं तर बरोबर विचारलेलं आहे, पहिलं स्टेटमेंट गेलं आणि तिसरं स्टेटमेंट पण गेलेलं आहे. आता फक्त खाली बकडे या, राज्यघटनेच्या अनुच्छेद 312 अन्वये संसदेला कायद्याद्वारे संघ राज्य व घटक राज्य चौदाव्या भागामध्ये 308 बरोबर आहे, भाग 14 आहे, 308 ते 14 पण आहे, हे बरोबर आहे. पुढचा, कलम 311 अंतर्गत सनदी सेवकांना त्यांच्या पदाच्या कार्यकालाबाबत संरक्षण देण्यात आले आहे. आता हे स्टेटमेंट इथं आयोग चुकीचं म्हणतं 2017 मध्ये. ओके, त्यांनी काय सांगितलं, केवळ एक योग्य आहे. याच्या पुढे अजून एक प्रश्न येईल, तिथे सुद्धा आयोगाने काहीतरी वेगळं स्टेटमेंट केलेलं आहे. ओके, म्हणजे संरक्षण एक तर आपण बघितलं, आपण पीओक्यू मध्ये बघितलं, खूप अधिक संरक्षण दिलं, ह्याला आपण चूक केलं होतं. मग तिथं आपण कन्फ्युजन काय केलं की थोडं तरी संरक्षण आहे, पण इथं आयोग म्हणतं की त्या पदाला कसलंच संरक्षण नाही. पण मुद्दा इथं आहे ना, कार्यकालाबाबतच्या शब्दाबद्दल असू शकतो. ओके, त्यामुळे आपण तिथे बघितलं की या स्टेटमेंटला चुकीचं म्हणलं आयोग, तर आपल्याला चुकीचं घेऊन जायचं आहे. पुढचा मुद्दा, आता हे पेपर सेटर 17च आहे, 22चा पेपर सेटर जेव्हा 311 कलम असेल त्याला वाटेल की आहे की संरक्षण. ओके, त्यामुळे ते वेगवेगळ्या गोष्टी होणार आहेत. ओके, 12वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, सनदी सेवकांच्या विरुद्ध चौकशी प्रक्रिया संविधानाच्या कलम 311 नुसार पूर्ण केली जाते. बरोबर आहे की चौकशी केली जाते, एकदा त्याला चान्स दिला जातो. पुढे कलम 311 अंतर्गत सेवकांना मिळालेले संरक्षण खूपच अधिक आहे, हे मी चुकीचं करतो, नो डाऊट. इथे मी हे चुकच करणे, कारण खूपच हा शब्द त्यांनी टाकलाय. ओके, त्यामुळं केवळ अयोग्य आहे. पण 11च्या बाबतीमध्ये त्यांनी संरक्षण, मला ते योग्य वाटलं असतं. ओके, 17च्या पेपरमध्ये जर मी असलो असतो तर मी दोन्ही बरोबर केलं असतं माझ्या लॉजिकनुसार. ओके, कारण संरक्षण आहे ना, तुम्ही तडकाफडकी काढून शकत नाही तुम्ही. ओके, त्यामुळे मी आताही तुम्हाला सजेस्ट करतो, जर तुम्हाला असं आलं की त्यांना संरक्षण आहे तर आहे म्हणा, खूपच आहे तर त्याला चुकीचं म्हणा. ओके, पुढे 13वा प्रश्न बघूया आपण, खालीलपैकी कोणत्या सेवांचा समावेश अखिल भारतीय सेवेत होतो. ओके, कुठला होतो, प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, विदेशी सेवा होतो का,
ती सेंट्रल सर्व्हिस आहे ना. ओके, आणि खालची आहे वनसेवा. त्यामुळे अ, ब आणि ड याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सेवांच्या निर्मितीबाबत जोड्या लावायला सांगितलं. हे आपण बघून घेतलंय. ओके, आपल्याला ऍग्रिकल्चरल किती होती? 7. शिक्षण किती होतं? 6. म्हणजे डी ला 4, डी ला 1 आणि सी ला 2. याच्यावरून पण उत्तर येतं का? येस. आणि असा काही बाउन्सर नंतर आला तर आपल्याला काय ठरलंय? माहित नसेल काही तर 4, 3, 2, 1 वाला आहे का कुठं बघायचं. इथं सापडतंय 4, 3, 2, 1 वाला आहे. 1, 2, 3, 4 दिसत नाही, कन्फ्युजन कमी केलं तरी. हे कधी? सगळ्यात शेवटी प्रश्न सोडून देतो तेव्हा वापरायचं आहे. बट आपल्याला आता हे माहिती आहे. ओके, आता हे डायरेक्टली सुद्धा प्रश्न येऊ शकतात. जोडा लावायला आलाय. नेक्स्ट टाइम तो सिंगल स्टेटमेंट विचारेल. ओके, भारतीय अभियांत्रिकी सेवाची स्थापना कधी झाली? 1892 पाठवायची. ओके, हे आपल्या नोट्स मध्ये आपण लिहून पण घेतले, ते लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, अयोग्य किंवा चुकीची जोडी ओळखायला सांगितलेला आहे. हाही प्रश्न आपण बघितलाय. इकडे आहे पालक संस्था, समोर आहे मंत्रालय. ओके, भारतीय कॉस्ट अकाउंट सेवा, वित्त सेवा, बरोबर आहे. ओके, भारतीय ऑडिट अँड अकाउंट सेवा, वित्त सेवा, वित्त मंत्रालय येत नाही. कुठे येतात ते? कॅगच्या अंतर्गत येतात. असल्यामुळे उत्तर आहे 2, चुकीचं विचारलं असल्यामुळे. पुढचा प्रश्न, भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस यांनी केली. कोणी केली आहे भारतीय अभियांत्रिकी सेवेची? 5व्या आयोगाने. आता हा प्रश्न 2016चा, तो लगेच माझ्या नोट्स मध्ये असला असता तर मी पुढच्या एक्झामला कसं सॉल्व्ह केलं असं पुढे बघा. या प्रश्नाचा रेफरन्स नंतर सुद्धा खूप वेळा आलेला आहे. ओके, इंजिनिअरिंग सेवा 5वा आयोग. आता कसं लक्षात ठेवाल? इंजिनिअरिंगचा ई कितवा अल्फाबेट आहे? 5वा अल्फाबेट आहे, तर ते लक्षात घ्या. ओके, पुढचा पण, भारतीय वनसेवेची निर्मिती कधी करण्यात आली? माहिती आपल्याला? आपण 66 लक्षात घेतलं होतं. आता 1 जुलै लक्षात घ्या. ओके, पुन्हा प्रश्न आला तर मला 1 जुलै सुद्धा सांगता आला पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न, केंद्र शासनाच्या कर्मचारी निवड आयोग म्हणजे कुठला? स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे. ओके, स्टाफ सिलेक्शन कमिशनची स्थापना कधीची आहे? 1977 ची आहे. हिंट दिली आहे का? 67 दिले, 77 दिले. ओके, बरोबर आहे. मग 1 आणि 2 मध्ये आपण काय निवडतो? 2. जर माहिती नसलं असतं, बट हे माहितीच पाहिजे. आपल्या नोट्स मध्ये पण आहे, सिलेबसचा पण भाग आहे, त्यामुळे 77 घ्या. पुढचा पॉईंट, खालीलपैकी कोण? आता बघा, 1955 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाने भारतीय अभियंता सेवा, भारतीय वनसेवा, भारतीय वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गठीत करण्याची शिफारस केली. पाहिले आपण हे? बरोबर स्टेटमेंट आहे. पुढे, राज्यसभेने 1964 रोजी अखिल भारतीय अभियंता सेवा, वनसेवा, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा निर्मितीचा ठराव मंजूर केला. कधी केला होता? 63 ला केला होता. करेक्ट, ते स्टेटमेंट चुकीचं झालं. पुढे, भारतीय वनसेवेची निर्मिती कधीची आहे? 1966, 1 जुलै 1966. आता हा प्रश्न कधीचा आहे? 18चा आहे ना. ओके, आणि वरचा प्रश्न 16चा होता का बघा, वनसेवेची निर्मिती 66. जर मी PYQ करून ठेवलं असतो तर 18ला मी बरोबर आला असतो. ओके, बरोबर आहे. ओके, पुढचा, 5व्या केंद्रीय वेतन आयोगाने देखील भारतीय वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, भारतीय अभियांत्रिक सेवा या 2 अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याची शिफारस केली होती. 5वा आयोग बरोबर आहे. आपण इंजिनिअरिंगचा ई लक्षात ठेवला होता, त्याच्याबरोबर आता आरोग्य सेवा सुद्धा एक लक्षात ठेवा. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांनी चुकीचं ओळखायला सांगितलं. उत्तर काय आहे आपलं? 2. ओके, पुढचा प्रश्न घ्या. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? अखिल भारतीय सेवांचे नियंत्रण व व्यवस्थापन केंद्र शासनाच्या 2 वेगवेगळ्या मंत्रालयाकडून. 2 आहेत का? 3 आहेत ना. आपण 3 बघितलो. कुठलं बघितलं? पर्सनल मिनिस्ट्री बघितली, दुसरी पोलिसांसाठी कुठली? होम मिनिस्ट्री बघितली, आणि फॉरेस्ट साठी फॉरेस्ट मिनिस्ट्री आपली एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहे. ओके, सध्या अखिल भारतीय सेवेचे एकूण 28 कॅडर. किती आहेत? 24 कॅडर आहेत. ओके, त्यानंतर IPSC अधिकृत संख्या ही IAS पेक्षा जास्त असते का? नाही. कुणाची संख्या जास्त असते? IAS, कारण जनरल सर्व्हिस आहे. IPS इज स्पेसिफिक सर्व्हिस आहे. ओके, पुढचा, वरीलपैकी एक ही नाही, हे तर येणारच नाही, म्हणजे तेच आपलं उत्तर आहे. वरीलपैकी सगळे चुकीचे असल्यामुळे काय बरोबर आहे? वरीलपैकी एकही बरोबर नाही. पुढचा प्रश्न, विधान कोणते चुकीचं आहे हे आपल्याला निवडायचं. ओके, अखिल भारतीय सेवेत अधिकाऱ्यांविरुद्ध सक्तीची सेवानिवृत्ती, पदावरून दूर करणे किंवा पदमुक्ती, बडतर्फी, पदच्युती, हे शब्द पण लक्षात घ्या बघा. बडतर्फी आणि पदच्युती. आणि आपण ह्याला काय शब्द घेतला होता इंग्लिश मधला? रिमूव्हल का डिसमिसल? हे काय रिमूव्हल का डिसमिसल आहे? बडतर्फ करतोय आपण, बडतर्फ. हा, आणि पदमुक्ती
रिमूव्हल हे शब्द लक्षात घ्या, हे गडबड करतात. ओके, अशी दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. बरोबर आहे का? केंद्र सरकारचे आहेत ना ते. राज्याला काय अधिकार होता? निलंबन आणि ट्रान्सफर, हे दोनच. बाकीचे सगळे कुणाकडे आहेत? केंद्राकडे आहेत. ओके, पदमुक्ती आणि पदच्युती मधील फरक म्हणजे पदमुक्ती हे भविष्यात सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरतो. उलट केलंय का इथे? ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढे, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची बदली आणि त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. एकदम बरोबर आहे. त्यामुळे चुकीचं कुठलं झालं आपलं? 2 नंबरचं स्टेटमेंट. पुढचा, खालीलपैकी कोणी सनदी सेवकांच्या संपावरती पूर्णपणे बंदी घाला अशी शिफारस केली होती? कोणी केली होती? प्रशासकीय आयोगाने केलेली होती. ओके, पुढचा मुद्दा, आपण कंपॅरिझन बघितलं होतं. एक पे कमिशन पण होतं, त्यांनी सांगितलं होतं की सगळ्याच गोष्टीवरती बंदी घाला, कुणीच आंदोलन करायचं नाही, कुणीच स्ट्राईक करायचं नाही. ओके, आणि ह्याने काय सांगितलं? सरकारी नोकरांनी आंदोलन करायचं नाही. हा डिफरन्स आपण आपल्या नोट्स मध्ये बघितला होता. करेक्ट आहे. पुढचा, नागरी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस हा शब्द प्रयोग सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकर वर्गासाठी वापरला. माहित नाही आपल्याला, पण कॉमन सेन्स आहे ना. ओके, वापरू शकतो आपण. पुढे, ICS हे ब्रिटिशांचे नागरी सेवा असंही म्हटले जाते. हेही बरोबर आहे, नावात ना सिव्हिल सर्व्हिस. पुढचा मुद्दा, 309 सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या नोकर वर्गास लागू होत नाही. पाहिलं आपण, इथे कोण येतात? फक्त आपले ऑल इंडिया सर्व्हिस वाले येतात आणि सेंट्रल सर्व्हिस वाले सुद्धा येतात. पण ही ज्युडिशरी सर्व्हिस सेपरेट आहे. मग आपलं उत्तर काय असलं पाहिजे? कोणती विधान आहे बरोबर? सॉरी, हे बरोबर आहे, येत नाही म्हणलं ना त्यांनी. वरील पैकी सर्व बरोबर. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सनदी सेवकांच्या विरुद्ध चौकशी प्रक्रिया 311 नुसार. बघा, हे पुन्हा रिपीट झालंय प्रश्न 17ला. कलम 311 अंतर्गत सनदी सेवकांना मिळालेले संरक्षण खूपच अधिक आहे, हे चुकीचं आहे. ओके, त्यामुळे उत्तर आहे फक्त 1. पुढचा, ओके, योग्य विधाने ओळखा. सनदी सेवांची विभागणी 3 गटात होऊ शकते. कशी आहे? अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा. होऊ शकते का? बरोबर आहे. पुढे, केंद्रीय सेवेतील अधिकारी हे एकाच खात्यापुरते मर्यादित असतात, तर अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका अनेक खात्यांमध्ये होते. हे पाहिले आपण. हे पण बरोबर आहे. ओके, पुढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील सदस्यांच्या नेमणुका अशा पदावर केल्या जाऊ शकतात जेथे सर्वसाधारण पर्यवेक्षण स्वरूपाची कर्तव्ये पार पाडायची असतात, तर केंद्रीय सेवेतील अधिकारी बहुधा विशेष स्वरूपाच्या कार्यासाठी असतात. बरोबर आहे. ओके, आपण अकाउंट सिस्टीम वाले लोक बघितले, ती कुठे आहेत? विशेष सेवामध्ये आहे. ओके, आणि IS कुठं असतो? जिथं त्याला सगळी काम, तो जनरल सर्वंट आहे, जनरल सर्व्हिस मधला व्यक्ती आहे. त्याच्यामुळं ऑल ऑफ दी अबाव याचं आपलं उत्तर आहे. भारतात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहिता म्हणजे काय? कर्मचाऱ्यांसाठीच असली असे पाहिजे नाही. कुठली आचारसंहिता? कॉमन सेन्सनं काय असतं ते आपल्याला बघायचंय. पहिलं काय? सेवेतील सचोटी, बरोबर आहे. ओके, सेवेतील अनुशासन, बरोबर आहे. सेवेत वेळेत कार्य करणे, हे आचारसंहितेमध्ये येतं का? नाही. वेळेत कार्य करणं तुम्ही आचारसंहितेमध्ये घ्याल का? नाही. हा प्रश्न माझ्यासमोर पहिल्यांदा आला असता तर मी घेतला असतं. कारण जरी हा कॉमन सेन्स जरी असला तरी कॉमन सेन्सच्या गोष्टी आचारसंहितेत नसायला पाहिजे का? असायला पाहिजेत ना. ओके, त्यामुळे मी याला बरोबर घेतलं असतं, पण आयोगाने याला चुकीचं म्हटलेलं आहे. आयोगाने फक्त उत्तर दिले अबड. सेवेत असताना राजकारणापासून तटस्थ राहणे, ओके, या 3च गोष्टींना त्यांनी आचारसंहितेमध्ये टाकलंय. आता हा प्रश्न येऊन गेलाय, आता मला माहित आहे आचारसंहितेमध्ये त्यांनी वेळेला महत्व दिलेलं नाही, तर नेक्स्ट टाइम आपण चुकलो नाही पाहिजे. ओके, पुढे, पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? महाराष्ट्रात 1979 साली पहिल्यांदाच एक IS अधिकाऱ्याची मुख्य सचिव या पदावरती नियुक्ती करण्यात आली. ओके, आता एक सांगा की ऑल इंडिया सर्व्हिसची निर्मिती खूप आधीपासून आहे. ICS ला आपण ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये कन्वर्ट केलंय. ओके, म्हणजे आधीपासून, तेव्हापासूनच आपल्या महाराष्ट्रात IS अधिकारी असणार आहेत. ओके, आणि आपण कधी स्वतंत्र झालोय? 60 ला झालंय. मग 60-61 ला का नाही झालं पाहिजे IS अधिकारी मुख्य सचिव? इतका वेळ लागायचं काय कारण आहे का? या विचारानं मी या स्टेटमेंटला चुकीचं केलं असतं, बट हा विचार माझा प्रश्न येऊन गेल्यानंतरचा शहाणपण आहे ना. प्रश्न येऊन गेल्यानंतर आपण लॉजिक खूप भारी भारी बनवू शकतो, त्याला काही अर्थ नाही. पण इथं हे स्टेटमेंट असेल तर मी याला बरोबर घेतलं असतं. असू शकतं, मला काय माहितीये. 1979 ला याच्या आधी त्यांनी स्टेट सर्व्हिस मधल्या लोकांना ठेवलं असेल तर वी डोंट नो. आणि याचीही मी तुम्हाला खात्री सांगतो, याचा रेफरन्स कुठं सापडत नसेल तरी इथे 1969 असेल. हे स्टेटमेंट त्यांनी आता सध्या आपल्याला चुकीचं म्हणलेलं आहे.
ओके, योग्य ओळखा सांगितल्याने उत्तर काय दिले, केवळ ब दिलेलं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट त्यांनी चुकीचं दिले आणि खालचं बरोबर आहे. खालचं तर बरोबरच आहे ना. पंजाबमध्ये जिल्हाधिकारी कलेक्टर म्हणून ओळखला जात नाही, काय ओळखतो आपण त्याला, डेव्हलपमेंट कमिशनर म्हणतो. ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट तरी बरोबरच आहे. ओके, ओळखला जात नाही, त्यामुळे उत्तर केवळ ब बरोबर आहे. पण मी जर सॉल्व्ह करत असलो असतो तर पहिल्यालाही बरोबर घेतलं असतं, दुसऱ्यालाही बरोबर घेतलं असतं, दोन्ही लिहिलं असतो. पण आता मला माहित आहे, मला कधी आहे हे माहिती नाही, कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये IAS अधिकारी मुख्य सचिव म्हणून नियुक्त हे मला अजून पण माहिती नाही. फक्त 79 आला तर मी चुकीचं करेन. ओके, तेवढं लक्षात घ्या. नेक्स्ट टाइम तुम्ही 69 टाकला तर बरोबर घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे. वित्त मंत्रालयात नियुक्त केलेले पहिले IAS नसलेले वित्त सचिव मॉन्टेग अहलुवालिया आहेत. हा सुद्धा प्रश्न वरचा सारखा प्रश्न आहे. पहिले कोण आहेत, मॉन्टेग अहलुवालिया. मला सुद्धा वाटू शकते ना, असू शकतं बाबा अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या आधी कुठला अर्थशास्त्र भेटला नसेल, आतापर्यंत IAS असतील, मग मी याला बरोबर म्हणेन. ओके, पुढचा IAS अधिकाऱ्यांसाठी संख्यात्मक प्रशिक्षण 1969 मध्ये प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीवरून सँडविच अभ्यासक्रम समाविष्ट केला. हे मला माहिती आहे, तर मी काय लिहिलं असतं, वरील पैकी दोन्ही बरोबर, पण उत्तर काय दिले, केवळ ब. ओके, प्रश्न कधीचा आहे, 2015चा. वरचा कधीचा आहे, 15चा. तुम्ही जेव्हा तुमचा अप्रोच डेव्हलप करता तेव्हा 15-14 ला व्हॅल्यू द्यायचं नाही. 14-15चे क्वेश्चन काही आहे ते कसंही त्यांनी सेट केलेलं, त्याला वाटेल ते सेट केलंय आणि मोस्ट ऑफ टाइम चुकवण्याचा प्रयत्न केला, नंतर तो पॅटर्न बदलतो. ओके, त्यामुळे फक्त 14 आणि 15ला ना तुम्ही डेटा मिळतो का बघा, तिथून काय आपल्याला फॅक्च्युअल डेटा मिळतो, तो नंतर आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न 29वा बघा. पुढील दोन पैकी कोणते विधान चुकीचे आहे. 5व्या वेतन आयोगाने केवळ एक नवीन अखिल भारतीय सेवा सुचवली होती, ती म्हणजे भारतीय वैद्यकीय सेवा. पहिला पण हा प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आहे. ओके, कुठल्या कुठल्या होत्या, इंजिनिअरिंग होती आणि वैद्यकीय होती, दोन्ही होत्या, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं. पुढे आयोगाने असंही सुचवले की अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्याला निलंबित करायचा अधिकार राज्याला असू नये. ओके, हे सुचवलं होतं ना, बरोबर आहे. आपण बघितलं आपल्या नोट्स मध्ये होतं, त्यांना निलंबनाचा पण तुम्ही अधिकार देऊ नका. ओके, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि समजा मला माहिती नसलं तर मी याला बरोबरच घेणार आहे. ओके, वरच्या स्टेटमेंटला मी चुकीचं केलं कारण PYQ वर मला आता कळलं की एक नाही बाबा 2 सेवा सांगितल्या होत्या. ओके, मला जर तेही माहिती नसलं तर मी त्यालाही बरोबर केलं असतं. बट आपला अभ्यास, आपल्या नोट्स एकदम पक्क्या पाहिजे आणि PYQ पक्क पाहिजे. या दोन्ही गोष्टी पक्क्या असेल मग आपण आपला अप्रोच घेतला तर अप्रोच जास्तीत जास्त योग्य येईल. ओके, बरोबर आहे. आता माझी टेंडन्सी इथे मिनिमम रिजेक्शनची होती, बट मला PYQ ने सांगितलं की बाबा तुझं ब स्टेटमेंट तू पकड मिनिमम रिजेक्शन नुसार, बट अ स्टेटमेंट मी PYQ वाचले जे की चुकीचं. ओके, याच्यामुळे तुमची अॅक्युरेसी अजून जास्त वाढेल. ओके, त्यामुळे उत्तर इथे काय असलं पाहिजे, केवळ अ. चुकीचे आहे विचारलेलं असल्यामुळे केवळ अ चुकीचे, ब बरोबर आहे. 30वा प्रश्न बघा. पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. ओके, केंद्रीय सेवेतील वर्ग 1, 2, 3, 4 हे वर्गीकरण गट ABCD मध्ये दुसऱ्या वेतन आयोगाच्या शिफारशीवरून बदलण्यात आले. ओके, कुठला आयोग होता ABCD मध्ये बदला असा, तिसरा होता ना. ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, स्वातंत्र्य अगोदर वर्ग 1, 2 गौण दुय्यम असं होतं, हे बरोबर आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे आपल्या नोट्स मध्ये आपण लिहून घेतलेलं आहे. त्यामुळे उत्तर काय आहे, केवळ ब योग्य आहे. आता आपल्याला हे लक्षात पाहिजे बरं का, दुसरं नाही तर तिसरा आयोग होता, हे तुम्हाला पक्क लक्षात असलं पाहिजे. पुढे केंद्रीय सेवा या सेवा करिता असतात. कुठल्या सेवा करिता असतात असा त्यांचा प्रश्न आहे बघा. ज्या सेवा केंद्र सरकारकरिता काम करतात, हे स्टेटमेंट बरोबर आहे. केंद्रीय सेवांमध्ये राज्यांच्या कॅडरचे कर्मचारी असतात. काही अर्थ आहे घ्यायला की केंद्रीय सेवांमध्ये राज्यांचा काय संबंध आहे, ब स्टेटमेंट आउट करा. ब आउट केलं की डायरेक्टली तुम्हाला अ क उत्तर मिळून जातं. ओके, क वाचून घ्या. राज्यामध्ये केंद्राकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, पण ते केवळ केंद्रासाठी कार्य करतात. बरोबर आहे, केंद्रीय कर्मचारी प्रत्येक राज्यात असतात. ओके, पुढे 32वा प्रश्न बघूया. खालील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. कलम 312 अंतर्गत भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवांची तरतूद केली आहे. बरोबर आहे स्टेटमेंट. ओके, भारतीय संविधानाच्या भाग 13 मध्ये संघ व राज्य अखत्यारीतील सेवा आहेत. कितवा भाग आहे, 14 आहे. PYQ आहे का, यस. ओके, त्यामुळं ब चुकीचा आहे, केवळ अयोग्य आहे. 33 बघा.
खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? कोण करू शकतं? भारतीय संसद. ओके. पुढचा 34वा मुद्दा. संघ लोकसेवा आयोग राष्ट्रपतीला पुढील बाबींवरती सल्ला देतो. संघ लोकसेवा आयोग. पहिला मुद्दा, नागरी सेवा आणि पदांच्या भरती पद्धतीच्या संदर्भातलं आपण प्रिन्सिपल देणं बघितलं होतं ना. भरतीचं प्रिन्सिपल कसं असलं पाहिजे? एमपीएससी राज्याला देणार आहे आणि युपीएससी सेंटरला देणार आहे. भारत सरकारच्या अधीन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुशासनासंबंधी प्रक्रिया. अनुशासन, डिसिप्लिन हा शब्द होता आपल्या नोट्समध्ये. पुढचा, 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या नेमणुका व त्या संबंधीची नियमितता. 1 वर्षापेक्षा अधिक हा शब्द आहे का? 1 वर्षापेक्षा कमी नाही. ओके. तेवढा फक्त इथं मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा होता. ओके. 1 वर्षापेक्षा कमीची सर्व्हिस असेल तर त्याचा निर्णय ते स्वतः घेतील. युपीएससीची सल्ला देण्याची गरज नाही. सनदी सेवा आणि पदांवरील नेमणुकींसाठी तत्वांसंबंधी अनुकरणाच्या पद्धती. हे सुद्धा बरोबर आहे. नेमणुका कसं करायचं याचं प्रिन्सिपल पण ते देतात. ओके. त्यामुळे उत्तर काय आहे? ABCD. ओके. आणि माहिती नसेल तरी आपण काय करणार इथे? मिनिमम रिजेक्शन. लॉजिकली सुद्धा मला हे सगळे योग्य वाटतात, तर मी कुणालाही चुकीचं करणार नाही. पुढचा 35वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? लोकसेवा आयोग या सल्लागार संस्था आहेत. ओके. त्यांच्या शिफारसी स्वीकारायच्या की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हे सरकारसाठी खुले आहे. बरोबर आहे. ते सल्ला द्यायचं काम करतात. सरकारला शिफारस करणे त्यांचं आहे. पुढचं स्टेटमेंट, एखाद्या विशिष्ट प्रकरणात आयोगाची शिफारस का नाकारण्यात आली हे सरकारला स्पष्ट करणे बंधनकारक आहे. पाहिले आपण. ओके. त्यांना हे बंधनकारक आहे आणि तिथं विधिमंडळात किंवा संसदेत त्यांना मांडावं लागतं का तुम्ही रिजेक्शन केलं. ओके. आपण बघितलं होतं की यांच्या शिफारसी ज्या असतात ते एखादा मिनिस्टर किंवा मिनिस्ट्री धुडकावू शकत नाही. कोण रिजेक्ट करू शकतं? कमिटी ऑन कॅबिनेट कमिटी ऑन अपॉइंटमेंट बघितली होती की आपण. त्यांच्याकडे तो आपण अधिकार दिला होता. अपॉइंटमेंटच होते की एकदा चेक करा. त्यांना एका कुठल्या तरी कॅबिनेट कमिटीला तो आपण अधिकार दिला होता. फायनल अथॉरिटी. ओके. ते रिजेक्ट करू शकतात. त्यामुळे उत्तर आहे आपलं 1 आणि 2 दोन्ही इथं बरोबर आहे. खालीलपैकी कोणती तरतूद संघ लोकसेवा आयोगाच्या स्वायत्त कार्यपद्धतीशी संबंधित आहे? ओके. पहिलं बघा, संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून निश्चित कालावधीसाठी केली जाते. हा, पॉलिटिकल अफेअर कमिटी होती बरं का ते. ओके. अपॉइंटमेंट नाहीये, पॉलिटिकल अफेअर कमिटी होती. ते बघून घ्या एकदा. आयोगाच्या सदस्याला नेमणूक झाल्यानंतर सहजासहजी त्या पदावरून दूर करता येत नाही. बरोबर आहे. ओके. पुढचं, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद सोडून इतर सदस्यांना भविष्यात शासकीय नोकरी करता येते. चुकीचं आहे. आपण बघितलं ना त्यांना कुठे जाता येतं. अध्यक्ष कुठलीच नोकरी नाही. सदस्यांना काय? अध्यक्ष होण्याचा चान्स आहे. ओके. तसे आपण हे सगळ्यांबद्दल बघितलं तर त्यामुळे क स्टेटमेंट चुकीचं आहे. अ ब बरोबर आहे. डायरेक्टली आपण उत्तरापर्यंत पोहोचतो अ ब ड पर्यंत. ओके. हे का मी सांगतोय? तुम्ही जेवढे स्टेटमेंट वाचताल ना तेवढं कन्फ्युजन वाढणार. ओके. आता जर तुम्ही डी वाचला असतात, आयोगाचा खर्च सदस्यांच्या वेतनासह भारताच्या संचित निधीवर प्रभारित करायचा आहे तो. बट मला तिथे गडबड झाली आहे का नाही, मी या कन्फ्युजन मध्ये अजून काहीतरी वेगळं उत्तर लिहिलं. आता मला अ आणि ब पक्क माहिती आहे, क चुकीचे, तर डायरेक्टली उत्तर मिळते का? बघा, उत्तर मिळते. तर या मेथडने तुमचे 5-6 प्रश्न तरी आरामात सुटतात. कन्फ्युजन कमी होतं. ओके. 37 बघा. हा, हे आपल्या नोट्स मध्ये आपल्याला होतं ना, हे आपण लिहून घेतलं होतं. याच्यावरून आपल्याला काहीच कळत नव्हतं. कौशल्य प्रशिक्षणाला त्यांनी जोडलेलं आहे 3. कर्मचाऱ्यांना तंत्र पद्धती, नियमन, विनिमय, कार्यपद्धती या इत्यादीचे विशिष्ट प्रकारचे ज्ञान देणे. ओके. कौशल्याला तुम्ही विशिष्ट प्रकारचे ज्ञान देणे हे जोडू शकता. ओके. दुसरा आहे पार्श्वभूमी प्रशिक्षण. याला त्यांनी 4 जोडलेलं आहे. म्हणजे काय? कर्मचाऱ्यांच्या मानसिक दृष्टीने विशाल करण्याच्या दृष्टिकोनाने त्यास कार्यकारी, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाजू समजावणे. पार्श्वभूमी. आता हे पार्श्वभूमी प्रशिक्षण म्हणजे फाउंडेशन पकडायचं का इंडक्शन पकडायचं? दोन्ही एकच आहे. बघते मला वाटतं की त्यांना फाउंडेशन म्हणायचं आहे. अनुमान प्रशिक्षण. ओके. याला काय उत्तर दिलं त्यांनी? विशिष्ट कार्य केंद्रस्थानी असल्याने औपचारिक शिक्षणाचा समावेश त्याच्यात येतो. आणि पुनः प्रशिक्षण हे मला माहिती आहे नवीन क्षेत्रातील शिक्षणाचा अंतर्भाव याच्यात होतो. ओके. ड ला 2. आता हा जर प्रश्न पुन्हा रिपीट झाला सेम आहे तसा, तर ड ला 2 तर तुम्ही आरामात जोडू शकता. ओके. त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला उत्तर मिळत आहे. ओके. पुढचा प्रश्न 38. संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे वेतन त्यांच्या कार्यकाळात त्यांना नुकसानकारक होईल अशा रीतीने बदलता येऊ नये. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ओके. लोकसेवा आयोगाचे स्वतंत्र जतन झाले पाहिजे. ओके. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. आणि मग त्याचं
स्पष्टीकरण आहे की नाही हे काढायचं असेल तर बरोबर आहे ना स्पष्टीकरण. त्याचं जतन करायचं असेल त्यांचं स्वातंत्र्य तर या सगळ्या गोष्टी येतात ना. ओके, त्यांचं वेतन बदलता येत नाही, त्यांना आरामात काढता येत नाही, हे सगळं आपण रिस्ट्रिक्शन ठेवतो. त्यामुळे याचं उत्तर आहे 1. ओके, 39 बघा. खालीलपैकी कोणती पदे संघ लोकसेवा आयोगांच्या सल्ल्यापासून वगळलेली आहेत? ओके, सचिवालयातील पदे आणि राष्ट्रपतींचे खासगी कर्मचारी हे बघितले आपण. सेक्रेटरीएट सर्व्हिस वगळलं होतं. विदेशातील मंत्रालयाअंतर्गत, विदेश कार्य मंत्रालयाअंतर्गत शासकीय आदरातिथ्य संघटनेतील पदे हे पण आपण काढून टाकलं होतं. पुढचा, दूरसंचार विभागातील गट ब अराजपत्रित पद हे मला माहिती नसलं तरी मी असंच ठेवतो. पुढे बघा, विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयातील वैज्ञानिक पदे हे सुद्धा असू शकतं. आणि मला दुसरं माझं लॉजिक सांगतं की मिनिमम रिजेक्शन घेऊन जायचं आहे बाबा. त्यामुळे उत्तर काय आहे? अ ब क ड. त्यामुळे नाही, हे आधी उत्तर आहे नंतर आपलं लॉजिक आहे. तर मग अ ब क ड योग्य आहे. ओके, पुढे 40, स्थानिक आस्थापना महामंडळ सार्वजनिक संस्थेची नोकर भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? कोणाचा असला पाहिजे? संसदेला. ओके, उत्तर आहे त्याचं 4. पुढचा 41 बघा. संघ लोकसेवा आयोगाने संपेरा नावाने एक प्रकल्प सुरू केला आहे ज्याचे खालील लाभ आहेत. संपेराचे लाभ काय काय बघा. ओके, नोंदीच्या माहितीची वेगवान छाननी करणे. ओके, असू शकतं का? एक प्रकल्प आहे ना त्यांचा. ओके, पुढचा, प्रवेशांची अचूक व जलद निर्मिती करणे प्रवेश पत्रांची. बरोबर आहे. प्रत्येक उमेदवाराचे छायाचित्र, प्रतिकृती आणि हस्ताक्षर नमुना यासह उपस्थित एक यादी बनवणं हे सुद्धा कॉमन आहे. प्रतिरूपण, गैरवर्तन असे मामले देखील बाजूला काढले जातात. तर सगळे स्टेटमेंट योग्य वाटण्यासारखे आहेत. पुन्हा मिनिमम रिजेक्शन नुसार अ ब क ड घेऊन जायचं आहे. पुढचा 43 बघा. खालील अहवाल लक्षात घ्या आणि त्यांचा कालानुक्रमान लावा. ओके, आता याच्यातलं पॉल अपलबे कधीचा होता? 53चा होता ना. ओके, आणि गोरवाला कधीचा आहे? 51चा आहे. इकॉनॉमिक्स मध्ये पण आपण बघतो. तर मग सिक्वेन्स कसा पाहिजे? बी, ए, सी आणि डी. खाली तर त्यांनी स्वतःच इयर दिलेले आहेत. ओके, उत्तर आहे बी, ए, सी, डी. पुढचा, अनुच्छेद दिलाय आणि तरतुदी बघा. ओके, 309 मध्ये काय असलं पाहिजे? केंद्रीय सेवेची भरती आणि सेवा शर्ती आहेत का? 309 आपण बघतोय. ओके, 311 काय आहे? अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवेतील बडतर्फी आणि कामावरून कमी करणं. ओके, आणि 323 ए ला काय असलं पाहिजे? सीएटी आणि मॅट, कॅट आणि मॅट आपण बघतो. आणि 335 ला काय आहे? अनुसूचित जाती जमातींचा हक्क. ओके, बरोबर आहे. मग उत्तर आपलं काय पाहिजे? 1, 3, 4 आणि 2. आता तुम्ही मला इथं म्हणाल की सर तुम्ही सांगितलं होतं 4, 3, 2, 1 मला लॉजिक इथं लागत नाही. इथं का लावताय तुम्ही? हे तुमचा बेसिक डेटा आहे ना, तुम्हाला माहितीच पाहिजे. जिथं माहिती नाही तिथे वापरायचंय. ओके, पुढचा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीत अचूक उत्तरे निवडा. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य पद सोडल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पात्र असतो. काय म्हणलंय? केंद्रीय लोकसेवकाचा सदस्य पद सोडल्यानंतर लोकसेवा आयोगाच्या किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी पात्र असतो. ओके, हे स्टेटमेंट बरोबर आहे. काय बघितलं होतं आपण? राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य होऊ शकत नाही, अध्यक्ष होऊ शकतो का? बरोबर आहे. आणि केंद्रीय लोकसेवकाच्या अध्यक्षासाठी पण तो पात्र आहे का? बरोबर आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर असायला पाहिजे. ओके, पुढचं स्टेटमेंट बघा. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किडवानी यांची बिहारच्या राज्यपालापदी 1979 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरले. हे आपण बघितलं होतं किडवानींचं. हे स्टेटमेंट सुद्धा आपलं बरोबर आहे. पुढचं, अनुपस्थितीमुळे किंवा इतर काही कारणामुळे अध्यक्ष कामे करण्यास सक्षम असतो तेव्हा राष्ट्रपती असक्षम असतो का? बरं का, असक्षम पाहिजे, अक्षम झालं ते. राष्ट्रपती युपीएससीच्या एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करू शकतात. बरोबर आहे. हे सुद्धा हे त्यांचाच अधिकार असला पाहिजे. युपीएससीने निवड केल्याने उमेदवाराचा त्या पदावरती अधिकार निर्माण होतो. अधिकार होतो का? आता आपल्या एक्झाम मध्ये पण दिले असते बघा, तुम्ही इलिजिबल झाला म्हणजे काय तुम्हाला पद मिळालं असं नाही. एमपीएससी तुम्हाला सांगते. तुम्ही ते तुमचं काय म्हणतात त्याला, फॉर्म असतो ना, त्या फॉर्म मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, आता आम्हाला सुद्धा जॉईनिंगचे जे लेटर त्याच्या खाली लिहिलेलं आहे सब्जेक्टेड टू ऑल अदर कंडिशन्स. कुठेच तुम्ही फिक्स नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, मग काय आलं पाहिजे आपलं? अ ब क बरोबर. 46, खालीलपैकी कोणती शिफारस ली आयोग, आता बघा ली आयोग 1923 माहिती असलं पाहिजे कारण क्वेश्चन मध्येच दिलंय.
ओके. ली आयोग 1923. लक्षात कसं, तर लीची स्पेलिंगच 3 अक्षराची आहे ना. ली आयोग 1923 लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओके. त्यांनी काय दिलं होतं, वैधानिक सनदी सेवा समाप्त केल्या. हे कोणी सांगितलं होतं? अटकिन्सन. मागे एका जोडाला बघितलं आपण, तो बघा, तो जर आपल्याला माहिती असला तर हा आला असता आपल्याला. ओके. अटकिन्सन लक्षात. पहिलं चुकीचं. पुढे सर्व सेवा वर्गीकृत करा. आता तुम्ही चुकीचं सांगितलं तर डायरेक्टली माझं पहिलंच उत्तर येऊन गेलं, पण त्यांच्या शिफारशी काय आहेत हे बघून घ्या. ओके. सर्व सेवा वर्गीकृत करा असं सांगितलं, लोकसेवा आयोगाची स्थापना करायला सांगितली आणि उत्कृष्ट वेतन पॅकेज द्यायला सांगितलं. ओके. या आपल्याला नोट्स मध्ये पण आहेत असे सगळे पॉईंट. पुढचा पॉईंट 47 बघा. राज्य लोकसेवा आयोगाबाबतले विधाने विचारात घ्यायचे आहेत. ओके. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची वयोमर्यादा पूर्वी 60 वर्षाची होती. 1976च्या 41व्या घटना दुरुस्तीने ते 62 झाली. ओके. आता परीक्षेत जर मला माहिती नसलं तर मी आता याला बरोबरच केलं असतं, बट आता मला येऊन गेले तर मला काय काय माहिती पाहिजे. आधी 60 होती बाबा, 76ला ती 62 झालेली आहे, घटना दुरुस्ती 41वी आहे. या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ओके. पुढचा मुद्दा, विद्यापीठातील एका दृष्टीहीन प्राध्यापकाची राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी केलेली नियुक्ती न्यायालयाने ग्राह्य धरली. ओके. नियुक्ती सर्वोच्च न्यायालय. पुढचं एक स्टेटमेंट चुकीचं झालेलं आहे बघा. ती नियुक्ती ग्राह्य धरली, याच्या पुढचं काय जर स्टेटमेंट आहे तर ते मी माहिती नसेल तरी योग्यच घेणार आहे. निवडणूक ग्राह्य धरली, आता कुठल्या तरी न्यायालयीन केसमध्ये काय झालं काय नाही या सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यासाचा घटक नसला पाहिजे. ओके. आता कॉमन सेन्स काय सांगतो, दृष्टीहीन प्राध्यापक आहे तो जर आयोगाचा सदस्य झाला तर काय हरकत आहे, काहीच प्रॉब्लेम नसला पाहिजे ना. त्यामुळे हे स्टेटमेंट योग्य आहे. क स्टेटमेंट बघा, राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारसी सल्लात्मक स्वरूपाच्या असतात व त्या सरकारवरती बंधनकारक असतात. बंधनकारक असतात का, त्यांना काय करायचंय, फक्त रिजेक्ट का केल्याचं कारण द्यायचंय, बाकी काहीच नाही करायचं. त्यामुळे ग आउट करा, उत्तर असलं पाहिजे अ आणि ब. ओके. 48. ओके. ब स्टेटमेंट तुमच्या लक्षात आलंय ना. ब स्टेटमेंट मध्ये चुकीचं करण्यासारखं काहीच नाही. ओके. व्यक्ती कसाही असो, तो कॅपेबल असेल तिथे तर त्याला आपल्याला घ्यायचं आहे. ओके. पुढचं, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाविषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहेत. ओके. ती एक वैधानिक संस्था आहे का, कसली संस्था ती, कॉन्स्टिट्युशनल आहे ना, घटनात्मक संस्था आहे, वैधानिक नाही. ओके. गडबडीमध्ये आपण फ्लो मध्ये असे प्रश्न चूक करून येतो, अशा गोष्टी सोडायच्या नाहीत. ओके. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 अंतर्गत तिची स्थापना होते, हे बरोबर आहे. ओके. यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य यांचा समावेश होतो. आता ह्या स्टेटमेंटला काहीच करू नका, हे असंच ठेवा. जर तुम्ही अभ्यास केला नसेल तर आपल्याकडे एक अध्यक्ष 5 सदस्य असतात. तुम्ही एमपीसीच्या वेबसाईटवरती जाऊन बघा, लिस्ट आहे त्याची. तुम्हाला माहिती नसेल तर असंच ठेवा. पुढे चला, सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन, अपघात इजा या संबंधीचे दावे याविषयी सरकारला हा आयोग सल्ला देतो, हे पाहिले आपण. हे स्टेटमेंट सुद्धा माझं बरोबर आहे. आता मी अ चुकीचे केल्यानंतर 1 आणि 4 जातं. ओके. ब क आणि ब क ड राहतं. एनिवे मी ड बरोबर केलेलं आहे, तर मग बाय डिफॉल्ट माझं उत्तर काय येतं, ब क ड. ओके. पण तसंही आपण आता लक्षात घ्यायचं की एक अध्यक्ष आणि 5 सदस्य आहेत. ओके. पुढे जाऊया. कोणते विधान योग्य आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य त्यांच्या पदावर रुजू झाल्यापासून 6 वर्षाचा कालावधी पूर्ण करेपर्यंत किंवा 62 वर्ष वयापर्यंत पदावरती कार्यरत राहू शकतात. काय झालं, मागचा प्रश्न म्हणताय का, एक्सप्लेन करू परत. ब क ड आयोगाला नाही, ह्याचं उत्तर ब क ड असलं पाहिजे. इथे 3 करा, 3 करा, तिथे 3 करा, इकडे 2 करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघतो आपण. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य त्यांच्या पदावर रुजू झाल्यापासून 6 वर्षाचा कालावधी पूर्ण करेपर्यंत किंवा 62 वर्ष वयापर्यंत पदावरती कार्यरत असतात. बरोबर आहे. 62 आपण बघितलं तर तिकडे 65 तिकडे 62. पुढचा, जर एखाद्या सदस्य निवृत्तीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त झालाय आणि त्याचं वय कितीही असू दे, त्याला अधिकचे 6 वर्ष मिळतात, असं होईल का. तुझं एज संपलं की खतम. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, केवळ अयोग्य आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे. बरोबर आहे ना. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवाचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे आपल्या अभ्यासाचा भाग अजिबात नाही, आणि हे किती पण वर्षासाठी असू शकतात. ओके. त्यामुळे 5 वर्षासाठी आहे असं कुठलाच दावा आपण करू शकत नाही. बस स्टेटमेंट चुकीचं करा, केवळ कारण आपण अभ्यास करताना अध्यक्षांचं बघितलंय, कारण घटनेत अध्यक्ष आहेत.
सचिवाचा काही संबंध येत नाही. सचिवाचं कोण करेल? राज्य शासन करेल. कुठलं चुकीचं म्हणताय? का बरं चुकीचं असलं पाहिजे? नाही पण ठीक आहे, अर्ध सत्य तरी आहे ना, पूर्ण दिलं नाही पण अर्ध सत्य तरी आहे, त्याला तुम्ही बरोबर पकडा. ओके, पुढचा बरोबर आहे. आलं लक्षात तुम्हाला? अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे. असं स्टेटमेंटला चुकीचं करू नका बरं का, कम्प्लीट दिलं नाही म्हणून. ओके, 6 वर्षाचे कंडिशन मान्य होते ना, तर कम्प्लीट होते, तर त्याला कम्प्लीट करा. ओके, यसदाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ओके, सचिव सरांचा 3 वर्षाचा असतो असं त्यांनी प्रश्न विचारला. 3 वर्षाचा असतो की नाही हे माहिती नाही. मला वाटतं की ते सरकारवरती डिपेंड असेल. ओके, सरकार त्यावेळेस नियमानुसार ठरवत असेल. ओके, पुढचा मुद्दा, कारण काही सचिव जास्त वेळासाठी आहेत, काही कमी वेळासाठी आहेत. आता जर आपले अजून एक तुकाराम मुंडे सर असेल तर 3 महिन्यासाठी असतील. डिपेंड आहे ना ते, तिथं आपण काय करू शकत नाही. यसदाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? ओके, कधी झाली आहे बघा. हे 90 आपण मुद्दा म्हणून घेतलं होतं ना, ते 90 ला झाली. यसदा हे नाव घेतलं त्यांनी, त्याच्यामुळे 90 घ्यायचे. पुढे जोडा लावायला सांगितले. आता बघा सेम प्रश्न आहे. मिडा कधीची होती? 84 ची. यसदा कधीची आहे? 90 ची. लिबासना कधीची आहे? 59 ची. 72 ची. बरोबर आहे, नामकरण केलेलं आहे. आणि खाली NAA पण आहे, तर ती कधीची आहे? 59 ची. उत्तर आहे 4. ओके, पुढे या 53 मध्ये यसदाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? महाराष्ट्र शासनाने 1963 मध्ये मुंबई येथे प्रशासकीय स्टाफ कॉलेजची स्थापना केली, हे बरोबर आहे. ओके, आता जर लॉजिकली बघितलं तर यसदाची स्थापना 63 आहे. मागच्या उत्तर प्रश्नामध्ये 63 पण ऑप्शन होतं, पण यसदाला धरून आपल्याला 90 लिहायचं आहे. खरा तर तो प्रश्न कॅन्सलही झाला असता. ओके, पण तो कधीचा प्रश्न आहे बघा? 13 कधीचा प्रश्न आहे? 12चा आहे. ते 12-13 असली काही पद्धत नव्हती क्लेम करून कॅन्सल करणं वगैरे, ती नंतर आलेली. ओके, 1984 मध्ये पुण्याला हलविण्यात आले. पुण्याला त्या स्टाफ कॉलेजला त्याचे नाव विकास प्रशासनाची महाराष्ट्र संस्था, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. नाव ट्रान्सलेशन बघा किती छान केलं तुम्ही. विकास प्रशासनाची महाराष्ट्र संस्था, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन असे नाव करण्यात आले, हे बरोबर आहे. पुन्हा तिचे नामांतरण 90 मध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रकाश प्रबोधिनी असं करण्यात आलं, प्रशासन प्रबोधिनी असे करण्यात आले. 3 प्रश्नांमध्ये सेम डेटा आहे की नाही, त्यामुळे हे आकडे आणि नावं कधी बदलली, काय झाली, हे सगळी माहिती पाहिजे. एक लिबासनाचं, दुसरं यसदाचं. आणि आपल्या ह्याचं इतकं जास्त नाही आहे, पण 2च गोष्टी तिकडे आहेत. कुणाचं? सर्वपल्ली यांचं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बाबतीत 2च गोष्टी आहेत, तेवढा लक्षात घ्या. ही निमस्वायत्त आहे का? स्वायत्त आहे ना ती पूर्णपणे. ओके, ती स्वायत्त संस्था आहे, तिच्यावरती प्रशासकीय नियंत्रण हे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं, हे पुढचं बरोबर आहे, बट ती पूर्ण स्वायत्त आहे, त्यामुळे क चुकीचं आहे. तसंही आता मला चुकीचंच काढायचं, तर वरचे 3 मला माहिती होते, त्यावरून तुम्ही 4 काढलं पाहिजे. पुढचा यसदाची उद्दिष्टे बघा. ओके, राज्य शासनाच्या आर्थिक व सामाजिक कार्याच्या विकासासाठी आधुनिक व्यवस्थापन शास्त्राला एक मुख्य साधन म्हणून प्रोत्साहन देणे, बरोबर आहे. व्यवस्थापकीय कौशल्याचा विकास करणे, बरोबर आहे. संघटीय कार्यक्षमतेचा विकास करणे, बरोबर आहे. आणि नेतृत्व, फक्त म्हणजे नेतृत्व विकास करणे असं पुढाचं, तर नेतृत्व म्हणजे सगळेच बरोबर असल्यामुळे वरीलपैकी सर्व. आपण बघितलं यसदामध्ये केवढे सारे सेंटर्स होते, तर यसदा ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी करते. ओके, पुढे फक्त एक लक्षात घेते, तर पोलीस ट्रेनिंग देते असं म्हणलं तर फक्त चुकीच करायचं, एवढं आपल्याला माहिती आहे. पोलीस ट्रेनिंग आपल्या कुठं असतं? नाशिकला असतं. ओके, आणि असं जर दिलं तर यसदाला ACP किंवा DYSP दर्जाच्या व्यक्तींना सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं, बरोबर आहे. बरोबर आहे स्टेटमेंट. फाउंडेशन ट्रेनिंग तिकडेच होतं त्याच्या सुरुवातीचं, तर त्याला बरोबर घ्यायचं. ओके, पुढं यसदा मधील पदव्युत्तर पदविकेचे आयोजन करते. कोणत्या पदव्युत्तर पदविकेचं आयोजन करते बघा? शहरी व्यवस्थापन, ग्रामीण व्यवस्थापन, बाल कामगार आणि आपत्ती आणि संकट व्यवस्थापन. मी याचं उत्तर अ ब क लिहिलं असतं. आयोगाने उत्तर काय दिलं तुम्हाला? अ ब क दिले. आयोगाचं म्हणणं असतं आहे की आपत्ती संकट व्यवस्थापन नाही. आता इथे गडबड काय केलं आयोगाने? प्रश्न काय? पदव्युत्तर पदविका म्हणजे PG डिप्लोमा आणि दुसरं असतं डिप्लोमा. ओके, मग आता तुम्ही डिप्लोमा कुठले आणि PG डिप्लोमा कुठले हे सगळं बघत बसणार आहे का? ते 100 कोर्स देत असेल तिकडे. RTA वरती तुम्हाला डिप्लोमा देते, RTE वरती तुम्हाला डिप्लोमा देते, सगळ्या बाबतीत त्याचं शिक्षण आहे. मग आता एवढे सगळे तुम्ही कन्फ्युज होणार आहात, तर अशा प्रश्नांना आपलं मिनिमम रिजेक्शनचं लॉजिक घेऊन जायचं आहे.
हा प्रश्न चुकणार आहे, बट लॉजिक सोडायचं नाही. पुढचा प्रश्न, यशदाच्या खालील उद्दिष्टांपैकी कोणते उद्दिष्ट चुकीचे आहे म्हणते. विकास प्रशासनाच्या क्षेत्रातील प्रमुख राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून ते कार्य करते, हे स्टेटमेंट बरोबर आहे. विकास प्रशासनामध्ये ती प्रमुख राज्य संस्था आहे. विकास प्रशासनासंबंधीची माहिती एकत्रित करणारी, तिचा प्रसार करणारी ती शिखर संस्था आहे का, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. विकास प्रशासनासाठी धोरणे, कार्यक्रम आणि प्रकल्प तयार करणे, हेही बरोबर आहे. विकास आणि लोक प्रशासनामध्ये सल्लागार सेवा पुरवणे, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आता मला चुकीचं काढायचं आहे. एक स्टेटमेंट चुकीचं काढत असताना पुन्हा वाचायला सुरुवात करायचं. पहिले 2 स्टेटमेंट ते एकदम बरोबर आहेत, त्याच्यात काहीच दुमत नाही. आता 3 आणि 4 वाचा. प्रशासनासाठी धोरणे, कार्यक्रम आणि प्रकल्प तयार करणे, हे एक स्टेटमेंट. दुसरं काय म्हणतंय, विकास आणि लोक प्रशासनामध्ये सल्लागार सेवा पुरवणे, हा एक प्रश्न. या दोन्ही पैकी तुम्ही कुठलं चुकीचं करू शकता. आता तुम्हाला असं वाटतं की धोरणे आणि कार्यक्रम आणि प्रकल्प हे त्याच्या अंडर आले नाही पाहिजे, आणि सल्लागारी आलं पाहिजे का. सल्लागार कोण पण देऊ शकते ना, कॉमन सेन्स वाला आहे. त्यामुळे मी याला इथं चुकीचं करेन आणि बाकीचं बरोबर करेन. बट जर ऑल ऑफ दी अबव असलं तर मी तेच घेतलं असतं, कारण ते धोरणं बनवायला काय हरकत आहे तिला. धोरण आणि कार्यक्रम सरकारला बनवून देऊ शकते ना. इथं मला चुकीचंच करायचं आहे म्हणून 3-4 पैकी मी 3 निवडलेलं आहे. आलं लक्षात हा प्रश्न. पुढचा, कोणते नियतकालिक यशदा प्रकाशित करते. पाहिले आपण हे यशमंथन आणि अश्वत्थ, यातलं मराठी कुठले, यशमंथन. मला आपण लक्षात ठेवलं होतं की मग उत्तर आपलं आहे ब. योजना कोण करतं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं ना योजना. त्यांचं PIB कडनं होतं ते. आणि लोकराज्य कोणाचं आहे, लोकराज्य महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. महाराष्ट्र गव्हर्नमेंट पब्लिश करतं. पुढे, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद संबंधी खालील विधाने विचारात घ्या. संस्था IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते, त्याचबरोबर इतरांनाही विशिष्ट विषयात प्रशिक्षण देऊ शकते. पहिलं बरोबर. सदर संस्था ही पोलिसोत्तर विषयासंदर्भात IPS अधिकाऱ्यांसाठी आयोजित अभ्यासक्रमासंबंधी उस्मानिया विद्यापीठाची संलग्न आहे. आता खरं तर ती उस्मानिया विद्यापीठाची संलग्न आहे. पुढे एक प्रश्न येईल, त्याच्यामध्ये उस्मानिया विद्यापीठ संलग्न आहे याला बरोबर म्हणते आयोगाने, इथं मात्र आयोग चुकीचं म्हणतंय. आपण काय करायचं, संलग्न आहे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे खरं उत्तर काय आहे, दोन्ही बरोबर. आयोगाने उत्तर आपल्याला इथे 1 दिलेलं आहे. पुढचा प्रश्न घ्या, 59. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीच्या अकादमी मंडळाचे अध्यक्ष संघ गृह सचिव असतात. हे पाहिले आपण. होम सेक्रेटरी त्याचे अध्यक्ष असतात, बरोबर आहे. गृह खात्याची स्थापना सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे झाली. गृह खातं स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, केवळ अयोग्य. पुढचा प्रश्न बघा. पुढील आता हे तुम्ही प्रश्न बघताना तुमच्या लक्षात आला असेल बघा, तुमच्याकडे जो फिक्स डेटा आहे ना तेवढाच करायचा आहे. या टॉपिक वरचे प्रश्न तुमच्या डेटाच्या बाहेर जात नाही. असे अनेक सारे डॉक्युमेंट, अनेक सारे चॅप्टर्स आहेत, तिथं प्रश्न बाहेर जाईल, पण इथं जायचा चान्स कमी आहे. आता मी ज्या नोट्स काढले होते ते 21 साठी किंवा 20 साठी काढले होते, 20-21 ला. तर 22 चे पण जेव्हा आपण प्रश्न बघू तेव्हा बघा, 22 चा पेपर तर आत्ता झालाय ना, त्यानंतर या नोट्स मध्ये मी काहीच अपडेट नाही केलं. याचा अर्थ जे त्यांचे फिक्स रिसोर्सेस आहेत, लक्ष्मीकांत म्हणा किंवा बाकीचे, ते फिक्स आहेत, त्यातूनच प्रश्न वारंवार येतात. त्यामुळे आपल्या नोट्स मधल्या गोष्टी चुकल्या नाही पाहिजेत. तर पुढचा प्रश्न बघा. भारतीय पोलीस अकादमीला नाव सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरून पडले. ते भारताचे 1947 ते 52 काळात उपप्रधानमंत्री होतं. पटेलांचं निधन कधीच आहे, 50 आहे ना, मग कसे असतील ते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. अकादमीने देशासाठी दिलेली अद्वितीय कामगिरी लक्षात घेता तिला 1978 मध्ये प्रेसिडेंट कलर देण्यात आलं. या स्टेटमेंटला मात्र मी बरोबर करेन, पण हे स्टेटमेंट चुकीचं आहे का. इथं 88 आहे. आता लक्षात ठेवा, प्रेसिडेंट कलर 88 आपल्या नोट्स मध्ये पण आहे. 88 ला प्रेसिडेंट कलर दिलेला आहे आपण. पुढचा 61. फक्त 2 मिनिट थांबा बरं का. पुढचा मुद्दा 61. खालीलपैकी कोण सनदी सेवेस प्रबळ आणि चिरस्थायी आधार देण्यासाठी घटनात्मक तरतूद करण्यास आग्रही होता. आता या प्रश्नाचं ऑप्शन 9 वाजता पण देऊ शकतो आपण उत्तर. म्हणजे खालचे जागा की मी ऑप्शन बघेन, स्टेटमेंट नाही बघत. काय म्हणलंय, सनदी सेवेचा चिरस्थायी आधार देण्यासाठी घटनात्मक तरतूद करण्यास आग्रही होते. एकमेव व्यक्ती असणार ना आग्रही असणार. डायरेक्टली उत्तर बघा, फक्त सरदार वल्लभभाई पटेल.
काय आता इथं सोपं आहे तसा, तुम्ही ऑप्शन वाचला तर तुम्हाला आला असतं, पण कधी कधी अवघड प्रश्न असेल तर तुम्हाला तो प्रश्नामध्येच काहीतरी क्लिअर होऊन जातो. असे खूप सारे प्रश्न प्रिलिम्स अनालिसिस करताना पण मेन्स करताना पण तुम्हाला दिसून येईल. प्रश्नच तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 प्रश्नांचे हिंट देऊन जातो. त्यामुळे प्रश्न नीट वाचायचं. आणि मी तुम्हाला सारखं सारखं ते गोल करा, अंडरलाईन करा सांगतो ना, त्याला आपण कीवर्ड म्हणले पाहिजे. ते कीवर्ड आहेत, तुम्हाला हिंट देत आहेत उत्तरापर्यंत जाण्याची. ओके, ते लक्षात घ्या. पुढचा मुद्दा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर ही पण एक सवय लावून घ्या, बरोबर आहे नाही. युपीएससी त्याला बोल्ड करते, एमपीएससी नाही करत. हा, एमपीएससीला वाटतं की पोरं फसतात सुद्धा, खरं आहे. काही काही पोरांची चूक होते. अशात काहीतरी फसवतं, क्वेश्चन भारी काढून नवीन फसणार, असं काहीतरी फसत. आता ठीक आहे. 15 सप्टेंबर 48 रोजी केंद्रीय पोलीस प्रशासन महाविद्यालयाची म्हणजे द सेंट्रल पोलीस ट्रेनिंग कॉलेजची स्थापना माउंट आबू येथे करण्यात आली आणि 67 साली त्याचे नामकरण राष्ट्रीय पोलीस अकादमी असे करण्यात आले. हे स्टेटमेंट 48 आणि माउंट आबू पर्यंत तर बरोबर वाटतंय. ओके, त्याचं नामकरणाच्या बाबतीतला मुद्दा असू द्या, आता आपण पुढे जाऊन बघूया. आयपीएस श्रेणीचे नियंत्रण भारत सरकारच्या गृह खात्याअंतर्गत असते. बरोबर स्टेटमेंट आहे. ओके, आयपीएस श्रेणीतील अधिकाऱ्यांची नेमणूक व बढती केवळ भारताच्या गृहमंत्र्यांच्या आदेशाद्वारेच होते. कोणाचा आदेश पाहिजे? राष्ट्रपतींचा. बरोबर आहे. आपण 311 बघितले, प्लीजर ऑफ प्रेसिडेंट आणि प्लीजर ऑफ गव्हर्नर आपल्या केसमध्ये. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचे आहे. मग आता मी एकला बरोबर करेन. ओके, आणि मला एकच शोधायचं ना बरोबर नाही, त्यामुळे उत्तर आहे 3. सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठाचे संलग्न आहे. बघा इथे त्यांनी बरोबर केलं. ओके, त्यामुळे वरती आपल्याला ते बरोबर घ्यायचं होतं. 18चा प्रश्न, तो जुना प्रश्न होता. ओके, पुढचा मुद्दा बघा. भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षणार्थींसाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण 1986 ला कधीपासून आहे? 1986 आयपीएस वाल्यांचं आणि आय एस वाल्यांचं. आपण सँडविचचा 69 लक्षात ठेवतो ना, 69. यांचा किती आहे? 1986चा. ठीक आहे. पुढे, भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणासाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीवरून स्वीकारण्यात आला होता. हे बरोबर आहे. ओके, आणि यांचं कोण होतं? आयपीएस वाल्यांचा शिफारस करणारा. ओके, पुढचा मुद्दा, गोऱ्याला आपण काहीतरी नॉनसेन्स लॉजिक लक्षात ठेवलं होतं का? भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणार्थींसाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण 69 ला. बरोबर आहे. आयपीएस प्रशिक्षणार्थीसाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारशीनुसार. चुकीचं आहे का? आत्ताच बघितलं आपण गोरे. त्यामुळे उत्तर काय आपलं? अ ब क. ओके, पुढचा 64. इसवी सन 1959 मध्ये कोणत्या लाल बहादूर शास्त्री पासवर्ड बदलला, स्क्रीन गेली. आजचाच इश्यू आहे ना, जेवढे तो सॉल्व्ह होईल आपला. नेट नाहीये तेच ना, नेट उद्या होईल आपलं. आपलं लेक्चर 1 पर्यंत संपणार नाही, सांगितलं मी त्यांना, एक्सटेंड करतो ना. इकडे निरोधा कनेक्टेड आहे. ठीक आहे, आता फक्त एकदा शेअर करा तो.
LK हे परत सगळं कनेक्ट करावं लागतं. हे सगळं झालेलं आहे, तुमच्या इथून स्टार्ट करा. हे कनेक्ट झालं तर तिकडे हे झालं स्टार्ट रेकॉर्डिंग चालू आहे ना. शेअर आहे त्यांनी इमेज काय केला, आपला फोटो नाही आला, फोटो नव्हता. ठीक आहे, नाही स्क्रीन शेअर केल्यानंतर स्क्रीनवरती नीट दिसतं. समोर लॅपटॉप आहे झूम करू का? माझं झूम चालूच आहे की एक मिनिट. होते का झालं? ओके, इकडे स्क्रीनवर दिसत नाही. ठीक आहे, रेकॉर्डिंग चालूच आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण बघतो. 65 ऑनलाईन वाल्यांना क्लिअर आहे? आवाज क्लिअर असला पाहिजे, आवाजमध्ये काही गडबड नव्हती. राष्ट्रीय प्रशासन संस्था 1959 मध्ये स्थापन झाली, बरोबर आहे? NAA ची स्थापना कधीची आहे? 59ची. राष्ट्रीय प्रशासन संस्थेचे 1974 साली लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन संस्था असे नामकरण करण्यात आले. कधी केलं होतं? 72 ला केलं होतं, त्यामुळे 74 चुकीचं आहे. 1972 लक्षात घ्या. पुढे त्या नामकरणाचं काय, आपण नामकरणाला N किंवा नाऊनचं N घ्या. N चे 2 उभ्या दांड्या आहेत, आपण त्याच्यावर 2 लक्षात ठेवू शकतो. ओके, पुढचा मुद्दा. केंद्रीय पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचे 1975-76 साली सरदार वल्लभभाई पटेल पोलीस राष्ट्रीय अकादमी कधीचं नामकरण आहे? ओके, त्यामुळं हे पण चुकीचं आहे. 1967 इथं असायला पाहिजे, 75 दिलंय, त्यामुळे केवळ अयोग्य आहे. बरोबर आहे? ओके, पुढे जाऊया. लाल बहादूर शास्त्री प्रशासन प्रबोधिनी हे कशाचे पुनर्रचित रूप आहे? ओके, कशाचे पुनर्रचित रूप आहे म्हणजे कशाचे आहे? एक पहिला मुद्दा राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी, केंद्रीय प्रशासन प्रबोधिनी, संघीय प्रशासन आणि राज्य प्रशासन. बघा ऑप्शन पण तसे एकदम सोपे सेट केलेले आहेत. राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीचे ते रूप आहे उत्तर क्रमांक आहे 3. ओके, पुढचा 67. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी बाबत योग्य विधाने ओळखा. ओके, नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनची स्थापना 1959 मध्ये झाली आहे, बरोबर आहे. ओके, किती वेळा हेच प्रश्न रिपीट आहेत बघून घ्या. ओके, ऑक्टोबर 1972 मध्ये त्याचे नामांतरण झाले का? ऑक्टोबर लक्षात घ्यायचंय. ओके, ऑक्टोबर मध्ये लाल बहादूर शास्त्री. ऑक्टोबर पण आपण लक्षात ठेवलं होतं ना, कसं पद्धतीने लक्षात ठेवलं लक्षात आहे का ते? सप्टेंबर 75 मध्ये नॅशनल या हा शब्द अकॅडमीला जोडण्यात आला. कधी जोडलाय? पुढच्याच वर्षी जोडलं होतं ना, त्यामुळे हे चुकीचं आहे. उत्तर आहे आपलं अ आणि ब. लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, मसुरी येथे बरेच अभ्यासक्रम चालतात. ओके, आता बघा कुठल्या प्रकारचे अभ्यासक्रम चालतात हे आपल्याला बघायचे. ज्ञान केंद्रित, कौशल्य प्रधान, धोरण ठरविणारे कसब वाढवण्यावरती, वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही. आता यात मी पहिल्यांदा काय करेन? पहिलं 4 आउट करेन. पुढचं बघा, ज्ञान केंद्रित, कौशल्य प्रधान. आता याच्यामध्ये कौशल्य प्रधान स्किल वाले. ओके, आता फॉर एक्झाम्पल सांगा की सगळ्यांना फाउंडेशन ट्रेनिंग आपण लाल बहादूर शास्त्रीला देतोय आणि प्रश्नामध्ये IAS चा उल्लेख कुठे आहे का? सगळ्यांचा आपण विचार करतो. मग IPS वाले कुठे जातील? तिथं कसलं ट्रेनिंग असणार आहे? कौशल्य प्रधान असणार ना. मग मी कौशल्यवाला आउट करू शकतो का इथे? ओके, आणि ज्ञान केंद्र आणि धोरण ठरवणे. धोरण ठरवणे कधी येतं? तुमची सर्व्हिस काही वर्षाची झाली तर नंतर तुम्हाला फेज 3 फेज 4 मध्ये धोरण ठरवणं होतं. ओके, आणि फक्त IAS स्पेसिफिक त्यांनी विचारलं नसल्यामुळे आपण काय लिहिलं पाहिजे? ज्ञान केंद्रित. म्हणजे यांना विचारायचं काय? फाउंडेशन ट्रेनिंग बद्दलचा हा प्रश्न त्यांना विचारायचा होता. ओके, पुढचा प्रश्न घ्या. 69. लाल बहादूर शास्त्री अकॅडमी बाबत खालील विधाने विचारात घ्या. ओके,
ही एक सार्वत्रिक धोरण आणि लोक प्रशासन संबंधीची संशोधन आणि प्रशिक्षण संस्था असून तिची स्थापना कधीची आहे? 1961 अजिबात नाही. ओके, पहिलं स्टेटमेंट आउट करा. अ चूक झालं, अ ब चूक झालं, अ ब क चूक झालं. उत्तर काय आहे? ओके, या प्रश्नाचं उत्तर ब, केवळ ब असलं पाहिजे. ओके, तिसरं काय गडबड झाली आपण बघूया. भारतीय प्रशासन सेवेतील म्हणजे IAS च्या प्रशिक्षणार्थींना अधिकाऱ्यांना इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्लीची कुणाची होती? MA पदवी कुणाची होती? JNU ची होती. करेक्ट आहे. त्यामुळं हे पण चुकीचं झालं, अ पण चुकीचं. उत्तर आहे ब. पुढचा प्रश्न, प्रशिक्षणाच्या प्रकारासंबंधी खालीलपैकी कोणती विधान चुकीचे आहेत? पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय हे खातेनिहाय प्रशिक्षण आहे. हा प्रश्न आपण बघितला होता. ओके, ते पोलीस प्रशिक्षण डिपार्टमेंटल आहे ना, बरोबर आहे. आयकर अधिकारी अथवा ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टरचे प्रशिक्षण हे कौशल्य प्रशिक्षण आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ओके, पुढचा, राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरीद्वारे IAS साठी राबविलेले फाउंडेशन कोर्सेस आणि रिफ्रेशर कोर्सेस हे प्रवेश पूर्ण आहेत. दोन्ही कस काय प्रवेश पूर्ण असतील? प्रवेश पूर्व म्हणजे प्री एंट्री कोण आहे? फाउंडेशन. ओके, आणि रिफ्रेशर नंतरचा कोर्स असणार आहे. ओके, पुढे 71 बघा. खालील भारतीय सेवेतील परिवीक्षाधीनांना मूलभूत प्रशिक्षण येथे दिले जाते. ओके, अखिल भारतीय सेवेतील व्यक्तींना विचारलेलं आहे. ओके, भारतीय महसूल सेवा प्रशिक्षण संस्था, LBS राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था, SVP राष्ट्रीय पोलीस प्रबोधिनी, सचिवालयीन प्रशिक्षण व्यवस्थापन संस्था. काय असलं पाहिजे? अखिल भारतीय सेवेतील परिवीक्षाधीनांना म्हणलेलं आहे. आता इथं कन्फ्युजन तुमच्या दोन गोष्टीमध्ये होऊ शकतं ना. अखिल भारतीय सेवेमध्ये आपण IPS ला पण घेतलेलं आहे. ओके, तर मग ब पण वाटू शकतं मला आणि क सुद्धा वाटू शकतं. ओके, मग अशा वेळेस तिथं प्रश्न सोडून यायचा नाही, IAS चा विचार करून उत्तर देऊन यायचं आहे. ओके, मूलभूत प्रशिक्षण पण आहे. हा एक मुद्दा पण आहे. मूलभूत प्रशिक्षणाचा मुद्दा आहे, फंडामेंटल. आणि याच्यामध्ये अजून एक गडबड असं तुम्ही म्हणू शकता की त्यांना पण रिफ्रेशर असतं का? जे स्टेट सर्व्हिस मधून जातात तिकडे ट्रेनिंग घ्यायला, त्यांना सुद्धा आपण देतो, पण ते मूलभूत नसून त्यांना इंडियन अँगल देण्याचं प्रशिक्षण होतं. ओके, इथे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा मूलभूत प्रशिक्षण होता. मूलभूत प्रशिक्षण वरनं उत्तर आपलं येतं ब. पुढचं, पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? IAS किंवा IPS करिता असलेले पदप्रवेश प्रशिक्षण ओके पुढील प्रमाणे 3 अवस्थांमध्ये विभागलेले असते. ओके, बरोबर आहे स्टेटमेंट हे? ओके, पुढचा स्टेटमेंट बघा. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? IAS IPS करता 3 अवस्थांमध्ये प्रशिक्षण आहे. किती अवस्थांमध्ये होतं? 4 अवस्था होत्या ना, आपण बघितलं. सँडविच पॅटर्न वाला मिक्स केला होता. ओके, पहिल्यांदा काय? फाउंडेशन, नंतर काय? पहिला फेज, नंतर डिस्ट्रिक्ट, पुन्हा फेज 2. ओके, असं 4 मध्ये. IPS ला पण सेम होतं. IAS ला 24 महिने आणि IPS ला 27 महिने. ओके, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, पायाभूत प्रशिक्षण IAS व IPS ला प्रथम एकत्रितपणे मसुरी, बरोबर आहे, नंतर वेगवेगळे मसुरी आणि हैदराबाद येथे व आता पुन्हा एकत्रितपणे मसुरी येथे दिले जाते, असं काही आहे का? असं काही दिलं जातं का? आता हे स्टेटमेंट वरनं खाली बघा. पायाभूत प्रशिक्षण, जिल्हा व क्षेत्र आणि दिशादर्शन प्रशिक्षण, याच्याबद्दल मला काहीच डाऊट नसला पाहिजे, मी याला बरोबर करेन. ओके, आता तो त्यांनी कुठल्या अँगलनं प्रश्न विचारलाय, आताचं ट्रेनिंग काय, याचा विचार करू नका. फक्त प्रश्न वरचा स्टेटमेंट बद्दल बघायचंय. पायाभूत प्रशिक्षण IAS आणि IPS ला प्रथम एकत्रितपणे मसुरी, बरोबर आहे, नंतर वेगवेगळे मसुरी हैदराबादला आहे, आणि आता पुन्हा एकत्रितपणे मसुरी. त्यांना पुन्हा एकत्रितपणे IPS ला मसुरीत बोलवलं जातं का? नाहीये ना. तर मी हे स्टेटमेंट मी चुकीचं केलं पाहिजे की नाही? ओके, येतं का लक्षात? काय सांगतो तुम्हाला, एकदाच फक्त आपण ट्रेनिंग एकत्र देत आहोत त्यांना, त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या इन्स्टिट्यूट पूर्ण वेगळ्या होतात. असं होतं का? IPS ला सरदार वल्लभभाईला पाठवलं आणि पुन्हा ते मसुरीत आले, असं कुठंच आपलं ट्रेनिंगचा भाग नव्हता. त्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे, आणि पहिलं तर एनिवे चुकीचं आहे. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. उत्तर पाहिजे एक ही नाही. आयोगाने काय दिले? केवळ ब योग्य दिलेलं आहे. ओके, हा जर प्रश्न 15 नंतर आला असता तर तो सेकंड की ने बदलला असता. ओके, आलं का लक्षात? हा पॉईंट तुमच्या पुढे घ्या. तर अंतर पदप्रवेश प्रशिक्षणाच्या पुढील 3 प्रमुख पायऱ्या आहेत. कुठल्या कुठल्या आहेत बघा? पायाभूत प्रशिक्षण, संस्थात्मक आणि व्यावसायिक प्रशिक्षण, सेवा अंतर्गत प्रशिक्षण, जिल्हा आणि क्षेत्र प्रशिक्षण. काय प्रश्न काय?
पदप्रवेश त्याच्यात आता जिल्हा सेवा अंतर्गत येईल का? सेवा अंतर्गतला एलिमिनेट करा. अ ब ड तुमचं उत्तर आहे. पुढे खाली भारतीय प्रशासकीय सेवांकरिता आवश्यक मध्य करिअर प्रशिक्षण कार्यक्रम कधी सुरू झालाय? 2007 ला सुरू झालेला आहे. हावे धरमते धीर हावे करमते वीर हे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीचे गीत कुणी रचले? आपण अजय अतुल वरून लक्षात ठेवलं. पुढचा मुद्दा 76चा राज्यातील परीक्षाधीन IASC नेमणूक यांच्याकडून ठरविली जाते. आता हा प्रश्न बघा कॅन्सल झालाय, पण मी पहिल्या कीने काहीतरी लिहून येणार आहे. राज्यातील IASC नेमणूक यांच्याकडून ठरवली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. पहिलं तरी मी आउट करेन. आता इथे लाल बहादूर शास्त्रीचा काय संबंधच नाही, ते राज्यात आले. पुढे केंद्रीय कर्मचारी मंत्रालय याचाही काही संबंध नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव आपण उत्तर काय लिहिणार आहे? मुख्य सचिव लिहिणार आहोत. ओके, बघितलं ना आपण सुरुवातीला ते आल्यानंतर त्यांना ट्रेनिंग द्यायची सगळी जबाबदारी कुणावरती असते? मुख्य सचिवांवरती असते. उत्तर ड लिहून येणार आहोत आपण. परिवीक्षाधीन IAS प्रोबेशनरी. हा नाही राज्यातील परिवीक्षाधीन तेव्हा तो प्रोबेशन मधला जो काळ आहे सँडविच पॅटर्न मधला जो काळ असतो त्यावेळेस ते कुठे येतात? राज्याला अटॅचमेंट होते. मग ते राज्याला आल्यानंतर ते काम कोणाकडे असणार आहे? मुख्य सचिवांकडे असणार आहे. आपण पाहिलंय की राज्याच्या बाबतीतली ट्रेनिंग त्यांना मुख्य सचिव देतो. हा ना, ट्रेनिंग परिवीक्षाधीन अधिकारीची ती काइंड ऑफ ट्रेनिंगचाच भाग आहे ना. प्रोबेशनरी असताना म्हणजे ट्रेनिंग. बरं तुम्हाला नेमणूक पकडा, ती प्रोबेशनरी नेमणूक आहे. तुम्हाला चार्ज नाहीये, एक डाऊन तुम्ही खालच्या असतो. आणि मुळात नेमणुकीचा मुद्दा तरी लाल बहादूर शास्त्रीचा आलाच नाही पाहिजे. त्यांचा मुद्दा फक्त प्रशिक्षणाचा आला पाहिजे. येते का लक्षात? ते जेव्हा राज्यात येतात तेव्हा केंद्राचा आणि आपल्या लाल बहादूर शास्त्रीचा संबंध राहत नाही. त्या वर्षासाठी इथं कोण बघणार आहे? त्या राज्यातलं प्रशासन बघणार आहे. मग त्यातलं कोण बघणार आहे? आता तुमचं कन्फ्युजन फक्त झालं पाहिजे CM की मुख्य सचिव यातच झालं पाहिजे. बाकी दोन ऑप्शन तर तुम्ही काढले पाहिजे. मग आपण बघितलंय सचिव, आपण मुख्य सचिव घेतला होता. उत्तर आपलं असलं पाहिजे फक्त ड. पण नंतर काय आयोगाने कॅन्सल केलं दॅट आय डोंट नो का कॅन्सल केलं. पण पहिल्या कीनुसार मी डच लिहून येणार आहे. पुढचा मुद्दा कौटिल्याने अमात्य मंत्री आणि विभाग प्रमुख यांना इतक्या तीर्थ श्रेणीत विभाजित केले आहे. आता याचं उत्तर तुम्ही काय लिहिसाल? 9, 12, 15, 18. आता हे तुम्ही वाचणार आहे का? आणि हे कुठून आलं असणार आहे? YCMच्या पुस्तकात आलं. मग तुम्ही आता YCM वाचत बसणार आहे का? मग 9, 12, 18 मध्ये मला 9 आणि 18चं काहीतरी रिलेशन सापडलं. मी 1 आणि 4 मध्ये कुणाला निवडतो? मी 4 ला निवडतो. 18 असे बाउन्सर प्रश्न असणार आहेत. त्या प्रश्नाला सोडून यायचं नाही. 9 आणि 18ची रेंज दिसते तुम्हाला, तिथं मला काहीतरी लिंक मिळाली, त्याच्यावर मी उत्तर लिहिलं आहे. पुढचा मौर्यकालीन साम्राज्याचे प्रशासकीय सुविधेकरिता 6 प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. या प्रांतांना असे संबोधले जात होते. आता त्याने उत्तर काय दिले? जनपद, चक्र, पौर, समहर्ता. पहिल्यांदा काय आउट करेन मी? समहर्ता आउट करेन ना. का बरं? त्यांनी प्रांतांना नाव काय दिले जाते आणि हा व्यक्ती असणार आहे, अधिकारी असणार आहे. मग नंतर आले जनपद, चक्र आणि पौर. आता याच्यामध्ये बघा पौर कुणाला म्हणतो आपण? पौर हा शब्द आहे ना, हा महापौराशी जोडतो. म्हणजे नागरी प्रशासनाचे काहीतरी असलं पाहिजे. आणि यांनी प्रांताबद्दल प्रश्न विचारलाय, मग मी पौर एलिमिनेट करेन. आता माझ्याकडे राहिले जनपद आणि चक्र. चक्र कुठं होता आपण लक्षात केलं का? जिल्हा प्रशासन मध्ये आपण चक्र हा अशोक चक्राशी जोडला होता. तर मग मी त्याच्यावरून चक्र लिहिलं होतं. बट आयोगानं उत्तर दिले जनपद. जनपद हे चुकीचं उत्तर असायला पाहिजे. जनपदाचा संबंध ह्याच्या खूप आधी येतो. बरोबर आहे. जनपद इंडिपेंडंट स्टेट होते ना. आता यांचा प्रश्न मौर्य साम्राज्य अंतर्गत प्रांत विचारले गेले, पण आयोगाने जनपदच उत्तर कायम ठेवलेलं आहे. पण आपण जर आपल्या अभ्यासानुसार एन्सेंट मध्ये जरी अभ्यास केला तर आपण बघितलंय की प्रांतांना चक्र म्हटलं जायचं. बघितलं आपण मौर्य काळांमध्ये. त्यामुळे हे आपण मुघल, मौर्य हे सगळ्यांचे बघितलं होतं ना, त्याच्यामध्ये चक्र उत्तर होतं. खरं तर चक्र उत्तर असायला पाहिजे किंवा यापैकी नाही असायला पाहिजे होतं. आयोगाने जनपद दिलेलं आहे. पुढे बघूया आपण. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आता बघा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट 58 ची आहे का? आहे आपल्या नोट्स मध्ये ती?
बरोबर आहे. पुढचं भारतीय लोक प्रशासन संस्था 54 ची आहे का? पॉल अपलबे 53 आणि 54 ला ही स्थापना. इंदिरा गांधी वन अकॅडमी 87 ची आहे, हेही बघितलं 87 ची. नाव बदललेलं पकडायचं आहे. ओके. त्याच्यानंतर विदेशी सेवा 68 आहे. मला 68 ला आहे काही मला माहिती नव्हतं, बट वरच्या तिन्ही बरोबर आल्यामुळे 4थं बरोबर येतं. आणि ह्याची स्थापना कधीची आहे? 86. काय केलं त्यांनी? उलट केलं बघा. उत्तर आहे आपलं 4. ओके. पुढचा प्रश्न 80 घ्या. नागरी सेवा परीक्षेसाठी कोठारी समितीने वयोमर्यादा 21 ते 26 वर्ष केली. बरोबर आहे का? बरोबर. नागरी सेवा परीक्षेला सर्वसाधारण उमेदवार, अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार या सर्वांना फक्त 2 वेळा बसू द्यावे. हे पण बरोबर आहे का? बरोबर आहे. पुढे भारतीय प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, वनसेवेतील 1/3 पदे राज्यसेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने भरल्या जावेत अशी शिफारस कोठारी समितीने केली होती. ही शिफारस कोठारीने केली नव्हती. कोणी केली होती? आपण बघितलेलं काही समित्यांमध्ये नोट्स मध्ये लिहून ठेवलेलं आहे. ते एक रिव्हिजन मारा, ते तुमच्या लक्षात येईल. आणि जर तुम्हाला माहिती नसेल एक्झॅक्टली काय, तर काय करणार तुम्ही इथे? काय उत्तर लिहून येचाल? 4 लिहून येचाल ना. जर माहिती नसेल तर आपण आता हा घटक आपल्या नोट्स मध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही 3 लिहून येणार आहात. ओके. जर माहिती नसलास तर मी यापैकी नाही लिहिलं असतं, चुकीचं विचारलंय आणि मी मिनिमम रिजेक्शनला घेऊन जातो जेव्हा मला माहिती नाही तेव्हा. ओके. पुढे 81 बघा. खालीलपैकी कोणते घटक भारतीय विदेश सेवेच्या प्रशिक्षणाचा भाग आहेत? विदेशी सेवा, फॉरेन सर्व्हिस बद्दल चाललेलं आहे. राष्ट्रीय प्रशासन प्रबोधन येथे पायाभूत सेवेचं प्रशिक्षण. बरोबर आहे. जिल्हा प्रशिक्षण आहे का त्यांना? पहिला ब काढा आणि खाली या. ब वाले ऑप्शन एलिमिनेट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळतं. उत्तर आहे ACDE. ओके.